हम जो भी यहाँ सुनते हैं आम्ही जे पण काही या ठिकाणी आम्ही ऐकतो, ये हमारे ये विषय नहीं है कोई सीखने का, आणि हे कुठले विषय नाहीत की शिकण्याचे, ये हमारे जीवन में इसको लागू करना है। आणि हे आम्हाला आमच्या जीवनामध्ये लागू करायचं आहे। जो भी हम सीखते हैं, जे पण आम्ही शिकत आहोत, जो हम पढ़ते हैं जे आम्ही वाचतो बाइबल के अंदर, बायबलमध्ये, वो हमारे जीवन के लिए है। आणि ते आमच्या जीवनासाठी आहे। और जो भी हम सीखते हैं आणि जे पण आम्ही शिकतो वो हमारे जीवन में उतरना है। आणि ते आमच्या जीवनामध्ये घ्यायचे। अगर हमारे जीवन में वो नहीं उतरता आणि जर कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये नाही घेतलं तो हमें चेक करना है, तर आम्हाला तपासून पाहायचं क्योंकि परमेश्वर का वचन जो है वो जीवन देने वाला है। परमेश्वराचं जे वचन आहे ते जीवन देणारं वचन जीवन आहे। तब आएगा आणि जीवन केव्हा येईल? जब हमारे अंदर वो होगा। आणि ज्यावेळी ते आमच्या आतमध्ये येईल। हम जब जीवन किससे मिलता है? जब हम रोटी खाते हैं। आणि जेवण कधी आम्हाला मिळतं की ज्यावेळी आम्ही भाकर खातो। जब रोटी खाते हैं, ज्यावेळी आम्ही भाकर जब वो खातो, अंदर जाती है, ज्यावेळी ते आतमध्ये जातं, जब अंदर जाने के बाद में उसको उससे हमें ताकत मिलती आणि है, ज्यावेळी ते आतमध्ये जाते त्यानंतर आम्हाला शक्ती उससे मिळते, जीवन मिलता है। त्यापासून आम्हाला जीवन मिळतं। रोटी को बाहर देखने से वो जीवन नहीं मिलेगा। आणि भाकर जर आम्ही समोर पाहिली तर आम्हाला जीवन मिळत नाही। जब वो हम खाते हैं आणि ज्यावेळी आम्ही ती खातो तब वो जीवन मिलता त्यावेळी है। आम्हाला जीवन मिळतं। वैसे ही परमेश्वर का वचन है, आणि तसंच परमेश्वराचं वचन आहे। जब वो हमारे अंदर आएगा आणि ज्यावेळी ते आमच्या आतमध्ये येईल तब हमें जीवन मिलेगा, त्यावेळी आम्हाला जीवन तब मिळेल, हम जीवित रह सकते हैं। त्यावेळी आम्ही जिवंत राहू। इसलिए परमेश्वर का जो वचन है, म्हणून परमेश्वराचं जे वचन आहे, जो भी विषय हम सीखते हैं, आणि जे पण विषय आम्ही शिकतो, ये हमारे जीवन में उतरना है। आणि हे आमच्या जीवनामध्ये घ्यायचं आहे। इसलिए हम काफी दिनों से देख रहे हैं कि हमारे जीवन में एक स्थिरता आना काफी अनिवार्य महत्वपूर्ण है। आणि म्हणून आम्ही खूप दिवसापासून पाहत आहोत की आमच्या जीवनामध्ये स्थिरता येणं हे अनिवार्य आहे। अगर स्थिरता नहीं है हमारे जीवन में जर आमच्या जीवनामध्ये स्थिरता नाहीये तो हमें स्थिर बनना तर पड़ेगा। आम्हाला स्थिर राहायचंय। स्थिर का मतलब होता है वो हलता नहीं डुलता नहीं है, आणि स्थिर याचा अर्थ आहे तो हलत नाही आणि डुलत नाही, वो स्थिर खड़ा रहता है। आणि तो स्थिर उभा राहतो। जीवन में बहुत सारी स्थितियां आएंगी उनको हिलाने के लिए, आणि जीवनामध्ये खूप सारी स्थिती येईल हलवण्याची, लेकिन जो स्थिर व्यक्ति है वो कभी हिलता नहीं पण है। जो स्थिर व्यक्ती आहे तो कधी हलणार नाही। इसलिए आप और मैं प्रभु पर विश्वास करने वाले हैं, म्हणून तुम्ही आणि मी प्रभूवर विश्वास ठेवणारे और आहोत। जो यीशु पर विश्वास करने वाले, उसको वचन को मानने वाले, जो उसके चेले हैं, वो हमेशा स्थिर रहते आणि जे हैं। येशूवर विश्वास ठेवतात, जे येशूचे शिष्य आहेत, ते नेहमी स्थिर राहतात। इसलिए उन चीजों में बढ़ना है, उन चीजों में आगे जाना है जो चीजें आपके और मेरे जीवन को स्थिर करती हैं। अशा गोष्टींमध्ये आम्हाला वाढायचं आहे की ज्या गोष्टी आम्हाला स्थिर ठेवतात। आज हम देखते हैं बहुत सारे लोगों के जीवन अस्थिर है, आज आम्ही खूप वेळा पाहतो की खूप साऱ्या लोकांचं जीवन जे आहे ते अस्थिर आहे, क्योंकि वो स्थिरता जो आनी चाहिए उनके अंदर नहीं है। आणि त्यांच्या आतमध्ये जी स्थिरता यायला पाहिजे ती स्थिरता त्यांच्या और ये जीवनामध्ये नाहीये। स्थिरता कैसे आती, इन बातों को सीख रहे हैं। आणि हे स्थिरता कोणत्या गोष्टींमुळे येते हे आम्ही शिकत आहोत। हमने देखा कि जो प्रभु बनाता है वो स्थिर होता है। आणि आम्ही जे पाहिलं की प्रभू जे बनवतो ते स्थिर आहे। प्रभु क्या बना रहा है? प्रभू काय बनवते? उसी कलश को बना रहा है। त्यांनी मंडळी बनवली। अगर हम कलश में बने रहेंगे जर आम्ही मंडळीमध्ये बनवून राहिलो तो परमेश्वर आपको और मुझे एक खंबा बनाता है, परमेश्वर तुम्हाला आणि मला एक खांब बनवतो, और वो खंबे कभी हिलते नहीं आणि है। ते खांब जे आहे ते कधी हलत नाही। जब हम यीशु ने बनाई हुई चीज में जब हम रहते हैं तो हम स्थिर रहेंगे। आणि ज्यावेळी आम्ही प्रभू येशूने बनवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही राहतो त्यावेळी आम्ही स्थिर राहतो। आज बहुत सारे लोग कलीसिया में रहना पसंद नहीं करते आणि हैं। आज खूप सारे लोक जे आहेत ते मंडळीमध्ये राहणं पसंत करत नाहीये। वो हिलते हैं आणि ते हलतात और यहाँ वहाँ भागते रहते हैं। इकडे तिकडे पळतात। इसलिए मैं आपसे कहना चाहूंगा फिर से एक बार, मैंने ये पहले इसको कहा है, पहले इस विषय को मैंने रखा है। म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे। पहिल्या पण मी ह्या गोष्टी काही तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आप YouTube में जाकर देख सकते हैं। तुम्ही YouTube वर जाऊन पाहू शकता। अपने जीवन में एक कलीसिया का होना बहुत महत्वपूर्ण आणि है, आपल्या जीवनामध्ये एक मंडळी असणं खूप गरजेचं आहे, जिसमें हम वहाँ पे अपने खुद को रख सके। आणि ज्याच्यामध्ये आम्ही स्वतःला ठेवू शकतो। सुनिए, मंडली किसी चर्च जो है, कलीसिया जो है, किसी आदमी ने नहीं बनाया। आणि ही जी मंडळी आहे ही कुठल्या व्यक्तीने बनवलेली नाहीये। ये मेरे मन में आया, मैंने बनाया, ऐसा नहीं होता। माझ्या मनामध्ये आला आणि मी बनवला असं होत ये नाहीये। परमेश्वर बनाता है, आणि हे परमेश्वर बनवतो, यीशु बनाता है। येशू बनवतो। जब यीशु ने दर्शन दिया, बोझ दिया वागुले के लिए, तब यहाँ पर हम लोग आए। आणि ज्यावेळी प्रभु येशूने बोझ दिला, ओझं दिलं, त्यावेळी मी या ठिकाणी आलो। मैं एक रात सो रहा था, आणि मी एका रात्री झोपलो होतो, और उस रात में प्रभु ने वागोली नाम दिया। आणि त्या रात्री प्रभूने माझ्या समोर वाघोली नाव दिलं। मुझे मालूम नहीं था कहाँ पर वागोली है, आणि मला माहित नव्हतं कुठं वाघोली आहे, कौन से जगह पे ये वागोली आणि है। कुठल्या जागेवर वाघोली आहे। प्रभु ने स्पष्ट कहा कि वागोली में जाएं। आणि प्रभूने स्पष्ट सांगितलं की तुला वाघोलीला जायचं। वहाँ पर
बहुत सारे लोग हैं जो आपके परिवार जिससे तकलीफों में जा रहा है, ऐसे बहुत सारे परिवार हैं वहां पर तकलीफ से जा रहे हैं आणि त्या ठिकाणी खूप सारे परिवार आहेत जे परिस्थितीमधून जात आहेत, त्यांच्यासाठी तुला जायचं आहे और वो उनको छुड़ाना है। आणि त्यांना सोडवायचं आहे वो आप वागोली में जाएं। आणि वाघोलीमध्ये जा मुझे स्पष्ट नाम प्रभु ने दिया आणि हे स्पष्ट नाव प्रभूने मला दिलं 1995 के अंदर। आणि 1995 मध्ये और मैंने पास्टर जी को पूछा हमारे आणि मी माझ्या पालकांना विचारलं कि ये वागोली है कौन सा देश है। ही वाघोली हा कुठला देश आहे। मुझे लगा फॉरेन का देश होगा, मला असं वाटलं की फॉरेनचा देश तो मैं असेल। फॉरेन निकलने वाला था, मी फॉरेन जाणार होतो, लेकिन पास्टर ने बोला वो फॉरेन में नहीं है, वो यहीं पर है, माझ्या पालकांनी सांगितलं ते फॉरेनला नाही, ते याच ठिकाणी आहे। यहाँ से 10 किलोमीटर पर है। या ठिकाणावरून 10 किलोमीटर अंतरावर आहे। और मैंने वो ये देखने के लिए यहाँ पर आया। आणि मी हे पाहण्यासाठी या ठिकाणी आलो। वो छोटा सा गांव था आणि हे छोटंसं गाव होतं और यहाँ पर सुसमाचार सुनाना मतलब 1995 के अंदर बड़ा कठिन था। आणि 1995 मध्ये या ठिकाणी सुवार्थ सांगणं खूप कठीण होतं। लेकिन जब यीशु ने कहा पण ज्यावेळी प्रभू येशू म्हटला तो उसके चर्च को वो बांधेगा, की तो त्याची मंडळी बांधेल वो जरूर बांधेगा। आणि तो जरूर और बांधणार। वहां से जो स्टार्ट हुआ तो आज तक प्रभु ने इस चर्च को खड़ा करके आणि रखा। तेव्हापासून जी सुरुवात झाली ती आतापर्यंत ही मंडळी उभी राहिलेली आहे। कभी जब हम चर्च का विषय से तो कैसा सफर रहा मैं आपको जरूर बताऊंगा। आणि कधी जर मंडळीचा विषय दिला, चर्चचा विषय दिला तर मी तुम्हाला सांगेल कसा असतो लेकिन प्रवास। जो प्रभु बनाता है उसमें आप बने रहें। आणि प्रभू जे बनवतो त्याच्यामध्ये आम्हाला बनवून राहायचं। दूसरी बात, दुसरी गोष्ट, प्रभु की बातें कभी नहीं टलेगी। आणि प्रभूच्या गोष्टी कधी टळणार नाही। प्रभु की बातों में बने रहें, प्रभूच्या गोष्टीमध्ये बनून राहा, आपके जीवन में स्थिरता आएगी। आपल्या जीवनामध्ये स्थिरता येईल। प्रभु की बातें परमेश्वर के वचन में है, आणि प्रभूच्या ज्या गोष्टी आहेत त्या परमेश्वरच्या वचनामध्ये इसलिए आहेत। वचन को पढ़ना, म्हणून वचन वाचा, तब आपको आपको मुझे समझ में आएगा कि परमेश्वर ने क्या क्या बातें कही तेव्हा हैं। तुम्हाला आणि मला समजून येईल की परमेश्वराच्या गोष्टी काय आहेत। तब हम उसमें हम स्थिर बन जाएंगे। आणि म्हणून आम्ही त्यानुसार आम्ही स्थिर राहू। इसलिए रोज बाइबल को पढ़ना है, म्हणून रोज आम्हाला बायबल वाचायचं क्योंकि आहे। बाइबल की बातें आपको मुझे स्थिर करने वाली है। बायबलच्याच गोष्टी आम्हाला स्थिर करणार आहेत। इस संसार की कोई बातें आपको और मुझे स्थिर नहीं कर आणि ह्या पाएगी। जगातल्या कुठल्याही गोष्टी आम्हाला स्थिर करणार नाहीये। यीशु ने कहा येशू म्हटला, मैंने आकाश और पृथ्वी टल जाएगी आणि आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पर मेरा वचन कभी नहीं टलेगा। माझं वचन कधी नाहीसं होणार एक नाही। बिंदु और एक अक्षर भी वो जब तक पूरा ना हो तब तक वो नहीं टलेगा। आणि एक बिंदू आणि एक अक्षर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत नाही। तो बाइबल में बहुत सारी घटनाएं हैं जो अभी पूरा होना बाकी है, आणि बायबलमध्ये खूप साऱ्या घटना आहेत त्या अजून पूर्ण व्हायच्या बाकी इसलिए आहेत। उसको पढ़ें, म्हणून त्या वाचा, उसको अभ्यास करें त्याचा अभ्यास करा कि यीशु ने क्या क्या बातें कही हैं जो होने वाली की हैं। येशूने काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या होणार आहेत। जब हम उसको पढ़ेंगे, आणि ज्यावेळी आम्ही त्या वाचू, जब हम समझेंगे, ज्यावेळी आम्ही ते समजून घेऊ, हमारा जीवन स्थिर बनेगा, आमचं जीवन स्थिर होईल वो हिलने वाला नहीं है। आणि ते हलणार नसेल। अब एक और चीज है अजून एक गोष्ट आहे जो हमारे जीवन को स्थिर करती जे है, आमचं जीवन स्थिर करते। लेकिन इससे आगे जाने से पहले पण हे पुढे जाण्याच्या जो भी अगोदर हम सीखते हैं जे पण आम्ही शिकतो वो मेरे लिए है। ते माझ्यासाठी आहे। पड़ोसी को बोलना वो मेरे लिए है, शेजाऱ्याला सांगा माझ्यासाठी आहे, वो मेरे लिए है। माझ्यासाठी आहे। ये कोई सब्जेक्ट नहीं है आणि हा कुठला विषय नाही जो कॉलेज में पढ़ाते हैं, स्कूल में पढ़ाते हैं। जे कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकवतात, ये हमारे जीवन के लिए है, हे आमच्या जीवनासाठी आहे। इसलिए हमें याद रखना है म्हणून आम्हाला आठवण ठेवायची कि जो भी परमेश्वर हमसे कहता है जे पण परमेश्वर आमच्याशी वो बोलतो मेरे जीवन के लिए है। ते माझ्या जीवनासाठी बहुत आहे। सारे लोगों को हम देखते हैं कि आज का वचन मेरे लिए था। आणि खूप साऱ्या लोकांना वाटतं की आजचं जे वचन आहे ते माझ्यासाठीच आहे। वो लोग मिलते हैं, थैंक यू बोलते हैं, आज वो वचन मेरे लिए था। आणि खूप सारे लोक भेटतात आणि थँक्यू म्हणतात की हे वचन आज माझ्यासाठी होतं। ये तो ऐसा लगा कि मेरे बारे में बात कर आणि रहे हैं, मला असं वाटलं की हे माझ्याच बाबतीत बोलत आहे। क्योंकि यीशु का वचन जिंदा है इसीलिए वो जीवित लोगों से बात करता है। आणि येशूचं वचन जिवंत आहे म्हणून ते जिवंत लोकांसोबत बोलतं। लेकिन हमेशा इन बातों को लेकर कुछ लोग गलत धारणा उत्पन्न करते हैं। पण कित्येक वेळा ह्या अशा गोष्टी घेऊन लोक त्याचा गैरवापर करतात। मेरे बारे में बात किया, आज माझ्या बाबतीत बोललं, मेरे को देखकर बात किया मला गया, पाहूनच बोललं, मला टोमने मारले, मला टोमणे मारले। तो ये बस गलत धारणाएं होती हैं। ह्या चुकीच्या गोष्टी आहेत। इसका मतलब ये है याचा अर्थ हा आहे हम वचन को अंदर नहीं लेना चाहते, आम्हाला वचन आतमध्ये घ्यायचं नाहीये, हमें इस वचन को बाहर ही रखना है। आम्हाला वचन बाहेरच ठेवायचंय। जो जिंदा लोग हैं ना उन्हीं को वचन लगता है, आणि जे जिवंत लोक आहेत ना त्यांनाच वचन लागतं। क्योंकि परमेश्वर का वचन दुधारी तलवार है। परमेश्वराचं वचन दुधारी तलवार आहे। तलवार वार करती है, आणि तलवार वार करते, काटती है। आणि कापते। तो पड़ोसी को बोलना तलवार वार करती है। शेजाऱ्याला सांगा तलवार वार करते। किसको अच्छा लगेगा वार लेना? आणि कुणाला चांगलं वाटेल वार घेणं? आप आइए और मुझे तलवार से वार कीजिए। तुम्ही या आणि माझ्यावर तलवार मारा। आपको अच्छा लगे ना लगे, लेकिन मेरा परमेश्वर तलवार से वार करता ही है। तुम्हाला चांगलं वाटो किंवा न वाटो, पण माझा परमेश्वर त्या तलवारीने वार करतो। आमीन। आमेन। परमेश्वर वार करता है, परमेश्वर वार करतो, उसका वचन वार करता त्याचं है। वचन वार करतं। अगर वार करता है, जर वार करतो, लगता है, लागतं, इसका मतलब ये है याचा अर्थ हा आहे खुदा बाप मुझसे बहुत प्यार करता है, परमेश्वर माझ्यावर खूप प्रेम करतो, बहुत प्यार करता है खूप मुझसे, प्रेम करतो। क्योंकि मेरा पिता जानता है कि मुझे कहाँ पर आना है। आणि माझ्या पित्याला माहिती की मला कुठे यायचंय। वचन लगा है, वचन लागलं आहे, यीशु प्यार करता है। येशू प्रेम करतो। जिनको वचन नहीं लगता ज्यांना वचन लागत नाही
दो अवस्थाएं हो सकती है। दोन अवस्था असू शकतात. ठीक, एक अवस्था के बारे में बात करेंगे। एका अवस्थेच्या बाबतीत बोलू. वो मरा हुआ है, तो मेलेला आहे मरा हुए व्यक्ति को कितना भी आप वार करो लगेगा नहीं, आणि मेलेल्या व्यक्तीला किती मारा त्याला लागत नाही, लेकिन जो जिंदा है पण जो जिवंत आहे उसको लगता है। त्याला लागतं. परमेश्वर का वचन जिंदा है परमेश्वरचं वचन जिवंत आहे और हम जिंदा है, आणि आम्ही जिवंत और आहोत. उसे कहें त्याला म्हणा, प्रभु मेरे जीवन में काम कर, प्रभु माझ्या जीवनामध्ये काम कर, वो आपके जीवन में काम तो करेगा। तुमच्या जीवनामध्ये काम अब करेल. स्थिरता जो है, जब मैं पढ़ रहा था तो मुझे और 3 बातें दिखाई दी। आणि ह्या स्थिरतेच्या बाबतीत प्रभूने मला आणखी 3 गोष्टी दिल्या. पहला करंती का राष्ट्रपति 13 अध्याय 13 वचन। आणि पहिलं करंथीकरांचं पत्र याचा 13 अध्याय. मेरे पास में 40 मिनट है, माझ्याकडे 40 मिनिटं तो आहे. 40 मिनट में हम ये तीनों के बारे में जितना अधिक हो सके उतना अधिक हम बात करेंगे। आणि ह्या वेळामध्ये जेवढं काही आम्हाला बोलता येईल तेवढं आम्ही बोलू. 1 करंती 13:13 में लिखा है, 1 करंथी 13:13 मध्ये यहाँ पे लिहिलंय. 3 बातें हैं, या ठिकाणी 3 गोष्टी आहेत. विश्वास, विश्वास, आशा, आशा, प्रेम। प्रेम. ये तीनों स्थायी है। आणि ह्या 3 गोष्टी आहेत. लिविंग बाइबल एक भाषांतर है, आणि लिव्हिंग बायबल एक भाषांतर आहे, उसमें भी लिखा है त्याच्यामध्ये पण लिहिलं ये आहे. 3 चीजें बनी रहती आणि हैं। ह्या 3 गोष्टी बनून राहतात. NKJV बाइबल में लिखा है NKJV बायबल मध्ये लिहिलंय. ये 3 बातें बनी रहती आणि हैं, ह्या 3 गोष्टी बनून राहतात. विश्वास, विश्वास, आशा, आशा प्रेम। आणि प्रेम. ये तीनों बातें स्थिर है, ह्या 3 गोष्टी स्थिर आहेत. क्योंकि इन तीनों बातों का उत्पन्न करता, इन तीनों बातों का निर्माण करता यीशु मसीह है। कारण ह्या 3 गोष्टीचा निर्माण करता जो आहे तो प्रभू येशू ये आहे. 3 बातें हैं। ह्या 3 गोष्टी आहेत. पहली बात पहिली गोष्ट विश्वास है, विश्वास, दूसरी बात दुसरी गोष्ट आशा है, आशा आहे, तीसरी बात तिसरी गोष्ट प्रेम है। प्रेम आहे. मेरे पीछे बोलिए, माझ्या पाठी बोला. विश्वास, विश्वास, आशा, आशा, प्रेम, प्रेम. तीनों स्थिर है। फिर से एक बार, विश्वास, विश्वास, आशा, आशा, प्रेम स्थिर है। यही बातें आप पड़ोसी को बोल सकते हैं, ह्याच गोष्टी तुम्ही शेजाऱ्याला सांगू बिना शकता. झचके बोले आप। आमीन। अन्य भाषा में बोला आपने, वेरी गुड। तो हम ये तीनों बातों में बढ़ना है। आणि आम्हाला ह्या 3 गोष्टीमध्ये वाढायचं जब ये आहे. 3 बातें हमारे अंदर होगी, ज्यावेळी ह्या 3 गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील, निश्चित तौर से हम स्थिर बनेंगे। निश्चित तऱ्हेने आम्ही स्थिर राहू. परमेश्वर का वचन कहता है इब्री 11:6 के अंदर, परमेश्वराचं वचन इब्री 11:6 मध्ये सांगतं. विश्वास के बिना परमेश्वर को प्रसन्न करना अनहोना है। आणि विश्वास वाचून परमेश्वराला आजमावणं अशक्य आहे. प्रसन्न करना, खुश करना, उसको अनहोना है। मतलब विश्वास से ही परमेश्वर प्रसन्न होता है, आणि विश्वासानेच परमेश्वर प्रसन्न होतो. विश्वास के बिना उसे हम प्रसन्न नहीं कर सकते। आणि विश्वास वाचून आम्ही त्याला प्रसन्न करू शकत नाही. सुनिए, ऐका. विश्वास एक बहुत बड़ी चीज है। आणि विश्वास एक खूप मोठी गोष्ट आहे. विश्वास के बिना मसीह जीवन नहीं चल सकता, आणि विश्वास वाचून ख्रिस्ती जीवन चालत नाही. और विश्वास के साथ आपको और मुझे अपने जीवन को व्यतीत करना है, उससे चलाना है। आणि विश्वासामुळे माझं जीवन मला व्यतीत करायचं आहे आणि मला चालायचं आहे. विश्वास एक चाल है, आणि विश्वास एक चाल आहे. विश्वास एक चलता है, विश्वास चालतो. और वह मसीह जीवन जो है ये विश्वास के बिना अधूरा है। आणि ख्रिस्ती जीवन जे आहे ते विश्वास वाचून अधुरा आहे. हमारा उद्धार जो हुआ है, हमारा जो तारण हुआ है वो विश्वास से हुआ आणि है, आमचं जे तारण झालेलं आहे ते आमच्या विश्वासामुळे झालेलं और आहे. हमारा पवित्रीकरण जो है, हम जो शुद्ध हुए हैं ये विश्वास से शुद्ध हुए आणि हैं। आमचं जे पवित्रकरण झालेलं आहे, आम्ही जे शुद्ध झालेलो आहोत ते विश्वासामुळे हम झालो. विश्वास से अपनी प्रार्थनाओं को परमेश्वर के सामने रखते आणि हैं, आम्ही आमच्या विश्वासाने परमेश्वराजवळ आमची प्रार्थना और हम देतो. ये विश्वास रखते हैं कि हमारी सारी प्रार्थना को उत्तर परमेश्वर देगा। आणि आम्ही विश्वास ठेवतो की ह्या साऱ्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर आम्हाला देईल. विश्वास ही मसीहत का केंद्र बिंदु है, आणि विश्वास जो आहे तो ख्रिस्तीपणाचा एक केंद्र बिंदू आहे. इसलिए विश्वासी को हमेशा विश्वास के कदम को आगे बढ़ाता हुआ चलना है। आणि म्हणून विश्वासामध्ये विश्वासाचं जे पाऊल आहे ते आम्हाला वाढवायचं आहे. मार्टिन लूथर जो एक बड़े परमेश्वर के दास होकर गए, मार्टिन लूथर जे आहे ते परमेश्वरचे दास होऊन वो गेले. विश्वास को वो आत्मा की शादी की अंगूठी कहते हैं, आणि विश्वासाला ते जे आहे ते लग्नाची एक अंगठी समजतात. जिसके द्वारा आप और मैं यीशु के वचन के द्वारा बांध गए हैं। आणि ज्याच्याद्वारे आम्ही प्रभू येशू सोबत बांधले गेलो इसलिए आहोत. हमारे जीवन कितनी भी कठिनाइयां आ जाए, म्हणून आमच्या जीवनामध्ये कितीही जीवन कठीण येऊ द्या, हम उस सर्वशक्तिमान परमेश्वर पर भरोसा रखें, आम्ही सर्वशक्तिमान परमेश्वरावर विश्वास ठेवायला ये पाहिजे. विश्वास रखें, हा विश्वास ठेवायला पाहिजे. मेरा परमेश्वर इन कठिनाइयों से भी बड़ा परमेश्वर आणि है। माझा जो परमेश्वर आहे या कठीण मधून तो पण मोठा आहे. इसलिए हनोक के विषय में जब हम पढ़ते हैं, म्हणून आम्ही हनोकाच्या विषयी ज्यावेळी वाचतो, उत्पत्ति 5:24 के अंदर, उत्पत्ती 5:24 मध्ये हनोक परमेश्वर के साथ साथ चलता था। आणि हनोक जो आहे तो परमेश्वरच्या सोबत चालत होता. सुनिए, ऐका. हनोक का जीवन की जो चाल है
वो परमेश्वर को अच्छी लगी। आणि हानोकांच्या जीवनाची जी चाल आहे ती परमेश्वराला वो चांगली कैसे वाटली. चलता था? तो कसा चालत होता? विश्वास के साथ में चलता था। विश्वासाने चालत होता. हर एक कदम उसका विश्वास का था। आणि प्रत्येक एक जो पाऊल होतं त्याचं ते विश्वासाचं होतं. इसलिए जब इब्री किताब में पढ़ा तो परमेश्वर को विश्वास के बिना उसको खुश करना असंभव है। आणि म्हणून इब्रिकराच्या पत्रामध्ये लिहिलंय की विश्वास वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे. हनोक इसलिए परमेश्वर के साथ साथ चलता था विश्वास के साथ आणि में। हानोक जो आहे तो परमेश्वरासोबत चालत होता हर विश्वासाने. एक कदम उसका विश्वास का था। प्रत्येक एक पाऊल त्याचा विश्वासाचा होता. अगर आप इब्री 11:5 में पढ़ते हैं, जर तुम्ही इब्री 11:5 मध्ये पाहिलं हनोक कैसे चलता था परमेश्वर के साथ? आणि हानोक परमेश्वरासोबत कसा चालत होता? वो विश्वास के साथ में चलता तो था। विश्वासाने चालत होता. विश्वास चलता है। विश्वास चालतो. सुनिए, ऐका, विश्वास चलता है। विश्वास चालतो. मेरे पीछे कहीं विश्वास चलता है। माझ्या पाठीमागे म्हणा, जैसे हम चलते हैं जसं आम्ही चालतो हमारे जीवन के बहुत सारी बातों को लेकर, आमच्या जीवनाच्या साऱ्या गोष्टी घेऊन हनोक भी चलता था हानोक पण चालत उसके होता. जीवन के सारे सारे चीजों को लेकर, त्याच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी घेऊन लेकिन वो विश्वास की चाल चलता था। पण तो विश्वासाची चाल उसको चालत ये होता. मालूम था, त्याला हे माहित होतं. कोई बात नहीं काही है, हरकत मेरे नाही. जीवन में कितनी भी कठिनाई क्यों ना माझ्या हो, जीवनामध्ये किती कठीण कितने भी परिस्थिती प्रश्न असू क्यों द्या, ना हो, किती प्रश्न असू मेरा द्या, परमेश्वर साथ है इन समस्या से छुड़ाने के लिए। माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे या सर्व गोष्टीमधून मला और हर एक सोडवण्यासाठी. चाल जो वो चलता था विश्वास के साथ में आणि चलता था। प्रत्येक एक चाल जो तो चालत होता तो विश्वासाने चालत इसलिए होता. विश्वास चलता है म्हणून विश्वास चालतो. और विश्वास के चलने के द्वारा परमेश्वर प्रसन्न होता है। म्हणून तो विश्वासाच्या द्वारे जे चालत होता म्हणून परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होत होता. अगर परमेश्वर खुश करना है, जर परमेश्वराला खुश करायचंय, हमारे कर्म कांडों से खुश नहीं होगा, आमच्या कर्माने तो खुश होणार नाही. परमेश्वर खुश होगा परमेश्वर आनंदी होईल हमारे विश्वास की चाल को देखकर। आमच्या विश्वासाच्या चालण्याच्या द्वारे. पड़ोसी को बोलना विश्वास से चलिए। शेजाऱ्याला सांगा विश्वासाने चालायचं. विश्वास चलता है। विश्वास चालतो. आमेन। आमेन. अगर विश्वास से चलोगे जर आम्ही विश्वासाने चाललो परमेश्वर खुश होगा परमेश्वर खुश होईल. और विश्वास ही हमारे जीवन को स्थिर करेगी। आणि विश्वासच आमच्या जीवनाला स्थिर करेल. यदि हमें परमेश्वर को प्रसन्न करना है जर आम्हाला परमेश्वराला प्रसन्न करायचंय तो हम रूप देख कर ना चले, तर आम्ही रूप पाहून चालू नये, विश्वास से चले। विश्वासाने चालू. दूसरा करंती 5:7 के अंदर लिखा है, आणि दुसरं कोरिन्थीकराचं पत्र याचं 5वां अध्याय आणि 7 मध्ये म्हटलंय. परमेश्वर के साथ चलने का अर्थ क्या है? आणि परमेश्वरासोबत चालण्याचा अर्थ काय आहे? ना तो आगे चले ना पाठीमागे चालायचं, ना पीछे चले, ना पाठीमागे चालायचं, हम उसी दिशा में आगे बढ़े आम्ही त्याच दिशेमध्ये जिस चालायचं दिशा में परमेश्वर हमें चलने को कहा है। आणि ज्या दिशेला परमेश्वराने आम्हाला चालायला सांगितलं. विश्वास जो है रूप देखकर नहीं चलता। आणि विश्वास जो आहे तो स्वरूप पाहून चालत नाही. सुनिए, ऐका, बहुत बार हम रूप देखकर चलते हैं। खूप वेळा आम्ही स्वरूप पाहून चालतो. क्या रूप देखकर चलते हैं? काय स्वरूप पाहून चालतो? हमारे बीमारी की रिपोर्ट देखकर, आणि आम्ही आमच्या आजाराची रिपोर्ट, हमारे बैंक बैलेंस को आमचे देखकर, बँक बॅलन्स, हमारी समस्याओं को आमच्या देखकर, समस्या हमारे जीवन के हर एक रुकावटों को देखकर, आणि आमच्या जीवनातले प्रत्येक अडखळण उसको देखकर हम चलते आणि हैं। त्याला पाहून आम्ही चालतो. लेकिन एक चीज मैं आपसे कहना चाहता पण हूँ, एक गोष्ट मी तुम्हाला निश्चित सांगतो, इसको ना देखें आप। आणि ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या अगर नाही. इसको आप देख रहे हैं, जर ह्या गोष्टी आपण पाहिल्या उसके बाहर का चीज आप देखें, आणि त्याच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला वहां पे पाहायच्या. एक परमेश्वर है आणि त्या ठिकाणी परमेश्वर आहे जो आपके लिए मार्ग तैयार जे करेगा, तुमच्यासाठी मार्ग तयार इन करेल रुकावटों को दूर करेगा, आणि हे अडखळ दूर करत वो आहे. समुद्र को फाड़ेगा, तो समुद्र फाडेल, जिससे वो आपके लिए रास्ता तैयार तो करेगा। तुमच्यासाठी रस्ता तयार करेल. इसलिए आप रूप देख कर ना चले। म्हणून तुम्ही स्वरूप पाहून चालू हम नका. बहुत बार रूप देखते हैं आणि आम्ही खूप वेळा स्वरूप पाहतो और हम शोक करते हैं, आणि आम्ही शोक करतो, हम रोते हैं आणि आम्ही रडतो और रोते हुए अपने जीवन को व्यतीत करते आणि हैं। रडून रडून आमचं जीवन आम्ही व्यतीत करतो. सुनिए, ऐका, मसीह जीवन ये रोने वाला जीवन नहीं ख्रिस्ती है। जीवन हे रडणारं जीवन मसीह नाहीये. जीवन ये विश्वास से चलने वाला आणि जीवन। ख्रिस्ती जीवन हे विश्वासाचं जीवन हर आहे. एक कदम विश्वास का होना प्रत्येक चाहिए। एक पाऊल विश्वासाचं पाहिजे. हमारा बैंक बैलेंस क्या है उसे मत देखें, आमचा बँक बॅलन्स काय आहे त्याच्याकडे आप पाहू कौन नका. सी परिस्थिति से गुजर रहे हैं वो ना आणि देखें, तुम्ही कोणत्या परिस्थितीमधून जात आहात हे पाहू आप नका. वो देखें आणि तुम्ही ते पहा जो आपके लिए परमेश्वर करने वाला जे है। तुमच्यासाठी परमेश्वर करत आहे. इसलिए हर एक कदम विश्वास का होना है, म्हणून प्रत्येक एक पाऊल विश्वासाचं पाहिजे हर एक कदम विश्वास से चलना है। आणि म्हणून प्रत्येक पाऊल विश्वासाने चालायचंय. आमीन। आमेन. विश्वास का होना बहुत जरूरी आणि है। विश्वास होणं खूप गरजेचं आहे. फिर से एक बार आप रूप देखकर ना चले। आणि पुन्हा एकदा तुम्ही स्वरूप पाहून चालू नका. अगर रूप देखकर चलेंगे जर आम्हाला रूप पाहून जर आम्ही चाललो तो हमारे जीवन में बहुत सारी रुकावटें आएगी, तर आमच्या जीवनामध्ये खूप सारे अडखळण येतील. हम बहुत बार अपने जीवन में रुक जाएंगे, आणि खूप वेळा आम्ही आमच्या जीवनामध्ये थांबू हम अपने जीवन को आगे नहीं बढ़ा आणि पाएंगे। आम्ही आमचं जीवन पुढे घेऊन जाणार नाही. इसलिए मैं आपसे कहता हूँ, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आपका जीवन जो है विश्वास का जीवन बनाए। तुमचं जे जीवन आहे ते विश्वासाचं जीवन पाहिजे. एक कहानी एक जहाज के कैप्टन से हमने सुना था, आणि एक जो जहाजेचा जो कॅप्टन होता त्याची कहाणी आम्ही ऐकली, मैंने उसको पढ़ा। मी ती वाचली. ये जॉर्ज मुलर एक परमेश्वर के बड़े दास थे। आणि जॉर्ज मोलन हे परमेश्वरचे मोठे दास होते. जब वो 19वीं शताब्दी में जब अपने विश्वास से वो जीवन को जी रहे तब उनके साथ में घटना हुई। आणि 1900च्या काळामध्ये ते ज्यावेळी जीवन जगत होते त्यावेळी त्यांच्या जीवनामध्ये एक घटना घडली. उन्होंने लिखा जिसके साथ में ये घटना हुई है। आणि त्यांनी ते लिहिलं, त्यांच्या समोर ती घटना घडली. जॉर्ज मुलर एक मीटिंग के लिए एक दूसरे देश में जा रहे आणि थे। ते एका मीटिंग साठी
दुसऱ्या देशात चालले होते और उस समय एक घटना हुई, आणि त्या ठिकाणी एक घटना घडली ये समुद्र के जहाज से जा रहे थे और बीच में 24 घंटे जहाज खड़ा हो गया, आणि समुद्रामधून जी जहाज चालली होती ती 24 तासासाठी ती जहाज त्या पाण्यामध्ये वो थांबली, आगे नहीं बढ़ पा रहा था ती पुढे गेली नाही. क्योंकि वहां पे बहुत सारे जो कोहरा है वो छाया हुआ था, कारण त्या ठिकाणी जे काही गोष्टी आहेत त्या सर्व थांबल्या होत्या. धुंध धुक, धुकं जे आहे त्या धुक्यामुळे ह्या जी जहाज आहे त्या थांबल्या होत्या वो आगे नहीं जा पा आणि रहे, म्हणून त्या पुढे जात आगे नव्हत्या आगे का कुछ नहीं दिख रहा था. आणि त्यांना पुढचं काही दिसत नव्हतं. ये जॉर्ज मुलर उन कैप्टन के पास में आए आणि हे जे जॉन आहेत ते कॅप्टनकडे आले. और उन्होंने कहा त्यांनी म्हटलं मुझे शनिवार को मीटिंग लेना है मला शनिवारी मीटिंग घ्यायची और ये जहाज को आप आगे बढ़ाएं. आणि ही जी जहाज आहे ती तुम्ही पुढे चालवा. और कैप्टन ने कहा ते कॅप्टन हम म्हटले इसको जहाज को आगे नहीं बढ़ा आणि पाते आम्ही ही जहाज पुढे घेऊन जाऊ क्योंकि शकत नाही बहुत सारा कोहरा छाया हुआ है जिसकी वजह से हमें आगे का कुछ नहीं दिख पा आणि रहा खूप सारं धुकं आहे ज्याच्यामुळे ही जहाज आम्ही पुढे घेऊन जाऊ शकत नाही. है. जॉर्ज मुलर ने कहा आणि जॉर्ज ओलनने सांगितलं कि आप आगे बढ़िए की तुम्ही पुढे जा, क्योंकि मैं अब प्रार्थना करने जा रहा हूँ. की मी प्रार्थना करण्यासाठी जाते. परमेश्वर हमारे जीवन में एक बड़ा काम करेगा. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये मोठं काम करेल. जॉर्ज मुलर ने कहा जॉन मुलरने काय मैं सांगितलं 57 वर्ष से परमेश्वर की सेवा कर रहा हूँ. मी 57 वर्ष परमेश्वरची सेवा करत आहे. जब भी मैंने प्रार्थना की है, ज्या वेळी मी प्रार्थना केली मेरे प्रार्थनाओं का परमेश्वर ने हर 57 वर्ष में हर एक प्रार्थना का उत्तर मुझे दिया है. आणि ह्या 57 वर्षामध्ये परमेश्वराने माझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर दिलंय. और हर एक प्रार्थनाओं का उत्तर होय और आमीन ने मुझे दिया आणि है. प्रत्येक एक प्रार्थनेचं उत्तर होय आणि आमेन मध्ये दिलंय. अभी भी वो ऐसा करेगा. आणि आताही तो तसंच करेल. और हम शनिवार मैंने मीटिंग के लिए लोगों से वादा किया है आणि मी त्या मीटिंगला जाण्यासाठी मी लोकांना अभिवचन दिलंय और मैं उस वादे को पूरा करूंगा. आणि ते अभिवचन मी पूर्ण करेन. मुझे कोई रुका नहीं पाएगा आणि मला कोणी थांबवणार नाही क्योंकि मेरा परमेश्वर मेरे साथ में है. कारण माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे. तो ये जो कैप्टन थे जब उनकी बातों को सुन रहा आणि था हा जो कॅप्टन आहे तो त्यांच्या गोष्टी ऐकत होता तो उसने उसको पागल ठहरा दिया. आणि त्याने त्याला वेड ये समजलं. कौन पागल आगे हमारे जहाज के अंदर बैठा है अरे हे आमच्या जहाजामध्ये कोण वेड आलंय आणि येऊन बसलंय. और इतना कोहरा छाया हुआ है, ये हटने वाला नहीं है कई दिनों तक. आणि एवढं धुकं झालेलं आहे की हे कितीतरी दिवस हलणार नाहीये. जो जॉर्ज मुलर ने उनसे कहा आणि जॉर्जने त्यांना सांगितलं आइए हम प्रार्थना करेंगे. या आपण प्रार्थना करू. उसने घुटने को टेका, आणि त्याने त्याचे गुडघे उन्होंने टेकवले. प्रार्थना किया त्यांनी प्रार्थना केली और प्रार्थना करते समय कहा आणि प्रार्थना करताना बोललं परमेश्वर मुझे तेरे सेवा करना है. परमेश्वरा मला तुझी सेवा करायची. शनिवार को वहां पे बहुत सारे लोग आने वाले आणि हैं, शनिवारी खूप सारे लोक त्या ठिकाणी येणार मुझे आहेत. तेरे वचनों की सेवा करना आणि है. मला तुझ्या वचनाची सेवा और तेरा करायची. धन्यवाद हो, तूने कोहरे को हटा दिया प्रभु, आणि तुझ्या नावाला धन्यवाद की तू हे जे दुःख आहे ते तू काढून टाकलं यीशु के नाम से. येशूच्या नावामध्ये. आमीन. आमेन. और कैप्टन को जब उन्होंने कहा कि अब आप खिड़की खोलकर आप आगे देखिए, आणि कॅप्टनला ज्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही जी खिडकी आहे ती उघडून पहा. परमेश्वर ने कोहरे को हटा दिया है. आणि परमेश्वराने ते धुकं हलवलेलं आहे. अब ये कैप्टन भी बड़ा परेशान हुआ. आता हा कॅप्टन खूप परेशान झाला. कैप्टन को उसने कहा आणि कॅप्टन त्याला म्हटलं 57 वर्ष हुए हैं 57 वर्ष झाले. जब भी मैं प्रभु से प्रार्थना करता हूँ, जेव्हा जेव्हा प्रभूकडे प्रार्थना हर एक केली प्रार्थना का प्रभु ने उत्तर दिया है. परमेश्वराने प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर ये दिलं. कोहरे को बनाने वाला मेरा परमेश्वर आणि है, हे धुकं बनवणारा माझा परमेश्वर कोहरे को आहे. हटाने वाला मेरा परमेश्वर आणि है. तो धुकं हटवणारा माझा परमेश्वर आहे. चलिए आपके जहाज को आगे बढ़ाएं. आणि चला तुम्ही तुमची जहाज पुढे घ्या. आप खिड़की खोलकर देखिए क्या आता हुआ है. आता तुम्ही खिडकी खोलून बाहेर पहा. कैप्टन धीरे धीरे डरता वो खिड़की खोलने गया आणि कॅप्टन घाबरत घाबरत त्याने ती खिडकी और वो उघडली. मन ही मन बोल रहा था क्या पागल आदमी मेरे जहाज में बैठा है. मनातले मनात म्हणत आहे की काय वेडा माणूस आहे माझ्या ऐसा जहाजात कभी बसलाय. हुआ है क्या? असं कधी झालंय का? ऐसा कभी हुआ नहीं. असं कधी झालं और नाही. ये अंदर ही अंदर बातें करते हुए उसने खिड़की खोला आणि तो आतल्या आत बोलत असून त्याने ती खिडकी और उघडली. जब खिड़की खोला आणि ज्यावेळी खिडकी उघडली पूरी तरह से कोहरा हट गया था. आणि ते पूर्णपणे जे दुःख आहे ते हल्लं गेलं. पूरी तरह से कोहरा चला गया था. आणि ते पूर्णपणे दुःख निघून गेलं. और ये मुलर साहब तो थे, उन्होंने शनिवार को वहां पे मीटिंग किया. आणि त्यांनी त्या शनिवारी त्या ठिकाणी जाऊन मीटिंग घेतली. विश्वास वो है विश्वास तो आहे जो आपके जीवन के कोहरे को हटा के रख सकता है. जो तुमच्या जीवनामधलं दुःख काढून टाकेल. जो आपको नहीं दिख रहा है, जे तुम्हाला दिसत आप नाही विश्वास से चले, आम्ही विश्वासाने वो चालावं दिखने लगेगा. आणि ते दिसायला लागेल. आप विश्वास की आंखों से देखिए, तुम्ही विश्वासाच्या डोळ्यांनी उस पहा. कोहरे को मत देखिए. त्या धुक्यांना पाहू बहुत नका. बार कोहरे को देखकर हम आगे नहीं बढ़ पाते आणि हैं. खूप वेळा ते दुःख पाहून आम्ही पुढे जात हमारे नाही. जीवन आगे नहीं बढ़ पाता आमचं है. जीवन पुढे जात नाही. आप कोहरे को हटाने वाले परमेश्वर के पास देखें. आणि ते दुःख हटवणारा जो परमेश्वर आहे आम्ही त्याच्याकडे पाहिला पाहिजे. वो आपके साथ में है. आणि तो तुमच्या सोबत आहे. आज कौन से कोहरे आपकी आंखों के सामने छाए हुए हैं आज कोणते दुःख आमच्या डोळ्यासमोर आहे जिसने आपके जीवन को रुका दिया है, ज्याने आपलं जीवन जो थांबवलेलं आपके आहे, आपके आपके विश्वास को रुका दिया है, ज्याने तुमचा विश्वास थांबवलेला आहे, उसको हटा दें. आज त्याला बाजूला काढा. हम बहुत बार आर्थिक परिस्थितियों से गुजरते हैं, तब हमें लगता है कि ना अभी कुछ होने वाला नहीं है. आम्ही खूप वेळा आर्थिक परिस्थितीमधून जात असतो आणि असं म्हणतो की आता काही होणार आप नाही. विश्वास का कदम उठाएं. आम्ही विश्वासाचं पाऊल उचला. एक एलिया के समय में शायद वो एक विधवा स्त्री थी जो उसके पति मर गए थे आणि ही विधवा स्त्री होती, तिचे पती जे आहेत ते मेले होते. और
बच्चे जो हैं वो साहूकार उनको लेके जाने वाला था, आणि जे लेकरं आहेत त्या लेकरांना ते लोक घेऊन जाणार जो होते. जो जिसे कर्ज लिया था. आणि ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं और ते ये लोकं. स्त्री भागती हुई प्रभु के सेवक के पास में गई. आणि ही स्त्री पळत पळत प्रभूच्या सेवकाकडे गेली उन्होंने कहा मैं बहुत मुसीबत में हूँ, आणि ती म्हटली की मी खूप मैं त्रासामध्ये कर्ज आहे. में हूँ, मी कर्जामध्ये मैं आहे निकलना चाहती हूँ, आणि मला यातून बाहेर आप निघायचं मुझे रास्ता बताएं. आहे. तुम्ही मला रस्ता सांगा. प्रभु के दास ने कहा प्रभूच्या दासाने म्हटलं तेरे घर में क्या है, तुझ्या घरात काय आहे कितने बर्तन है तेरे घर आणि में, किती भांडी आहेत वो सब जमा कर ले, आणि ती सर्व जमा कर सब रख दे. आणि सर्व और समोर क्या है ठेव. तेरे पास में. अजून काय आहे तुझ्याकडे. वो बोले एक कुप्पी तेल, एक कुप्पी में थोड़ा सा तेल है, आणि ती म्हटली की एका कुपीमध्ये छोटस तेल आहे. कोई बात नहीं, काही हरकत और नाही. जितने भी तू बर्तन जमा कर सके उतने बर्तन जमा कर आणि ले. जेवढे तुला भांडी जमा करायचे तेवढे भांडी जमा कर. इसने पड़ोसियों भी मांग कर बर्तन लेकर आणि आए. तिने शेजाऱ्याची भांडी मागून मागून जमा केली खाली बर्तन मांगा उसने. आणि रिकामी भांडी तिने मागितले. लोगों को लगा शायद भरोज की बिरयानी आएगी, आणि लोकांना असं वाटलं की आता घरपोच बिर्याणी येईल बढ़िया मटन बिरयानी आएगी. आणि मटन बिर्याणी येईल. कहाँ से आएगी पता नहीं, बर्तन मांग के लेके जा रही है, कुछ भर के लेकर आएगी. कुठून येईल माहित नाही, पण भांडी तर घेऊन गेलेत, नक्की येईल. और हमने खाली बर्तन दे रहे हैं, आणि आम्ही रिकामी भांडी दिली, लेकिन ये भरा हुआ बर्तन देगी. पण ती भरलेली भांडी देईल. हम बर्तन देते हैं हमारे घर में या किसी घर में, जब कुछ बर्तन आते हैं तो लोगों को भर के देते हैं बर्तन, है ना. आणि आम्ही आमच्या शेजाऱ्यांच्या विषयी पाहतो, जे काही रिकामी भांडी येतात जर आणले तर आम्ही त्यांना भरून देतो अच्छा भर के देते हैं सामानों आणि से, चांगलं चांगलं भरून देतो. त्यांना काय आवडेल ते देते हैं. हाँ. तो ये लोगों ने खाली बर्तन दिया ह्या लोकांनी रिकामी भांडी दिली और ये लेकर आई. आणि ती घेऊन आली. प्रभु के दास को उसने क्या, मैंने सब लेकर आई. आणि प्रभूचा दास तिला म्हटलं की हे सर्व घेऊन ये. अब प्रभु के दास ने कहा कि तेल तू उंडेलते चली जा. प्रभु के दास के शब्द पर विश्वास रखा. प्रभूच्या दासाच्या शब्दावर विश्वास ठेवला. उसने वो कुप्पी ली तिने ती कुपी घेतली और वो तेल डालती रही. आणि ती तेल टाकत राहिली. और वो तेल सब जितने भी बर्तन उसके पास में थे सब भरते चले गए. आणि जेवढे पण भांडे तिच्याकडे होते त्या तेलाने सर्व भांडे भरवून गेले. मुझे नहीं मालूम क्या क्या ड्रम था, 5,000 लीटर का ड्रम होगा या ग्लास होगा, पता नहीं क्या क्या उसके पास में बर्तन थे. प्रभु का वचन कहता है कि सब भर गए. आणि मला माहित नाही की त्या ठिकाणी 5,000 लिटरचा ड्रम असेल का किती मोठमोठी भांडी असेल, हे सर्व भांडी त्या ठिकाणी भरून क्योंकि गेली. मैं उस टाइम नहीं था, कारण मी त्यावेळी नव्हतो. क्योंकि बाइबल कहती है वहां सब बर्तन भर गए. बायबल सांगते की त्या ठिकाणची सर्व भांडी भरून मैं गेली. बाइबल के शब्द पर विश्वास करने वाला मी व्यक्ति हूं. बायबलच्या शब्दांवर विश्वास करणारा व्यक्ती आहे. और वो सब भर गए आणि त्या सर्व भांडी भरून और गेली. इसने उसको रुका दिया आणि ह्यांनी त्याला थांबवलं कि सब बर्तन भर गए, अभी बस. आता सर्व भांडी भरली, आता बस. अब ये स्त्री ने बोला बस, आता ही स्त्री म्हटली बस. चमत्कार भी बस. चमत्कार पण थांबला. जब हम बस बोलेंगे आणि ज्यावेळी आम्ही थांब म्हणतो प्रभु रुक जाएगा, प्रभू पण थांबतो. लेकिन जब आप चलते रहेंगे पण विश्वास आम्ही में, ज्यावेळी विश्वासाने चालतो मेरा प्रभु कभी रुकेगा नहीं. माझा प्रभू कधी थांबत वो नाही. रुकने वाला नहीं है. तो थांबणारा नाहीये. उसके अंदर ताकत है, त्याच्या आतमध्ये शक्ती वो आहे. थकता नहीं है. तो थकत नाही. हम थक जाएंगे, आम्ही थकतो. नहीं मेरा खुदा थकेगा नहीं. पण आमचा परमेश्वर थकत नाही. और प्रभु का वचन कहता है कि वो बेचकर उसने पूरा कर्ज को लौटा दिया. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की तिने ते विकून तिचं सर्व कर्ज फेडलं. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मेरा परमेश्वर आपकी आर्थिक परिस्थिति को बदलने के लिए समर्थ है. माझा परमेश्वर तुमची आर्थिक परिस्थिती बदलणारा परमेश्वर हम आहे. विश्वास रखें, आम्ही विश्वास ठेवा. हम जो प्रभु ने हमें कहा वो करते चले आणि जे जाएं. प्रभूने आम्हाला सांगितलंय ते आम्हाला करायचं. विश्वास के साथ में अपने टाइल्स को डालें. आणि विश्वासाने आम्ही आमचं दान पण दिलं पाहिजे. 100 रुपए में से 10 रुपए डाल दें. आणि 100 रुपयामधून 10 रुपये आम्हाला द्यायला पाहिजे. आपके खर्चे को मत देखें, तुमचा खर्च पाहू नका. आपके लाइट बिल को ना देखें, तुमचं लाईट बिल पाहू नका. आपके किराए को ना देखें. आणि तुमचं भाडं पाहू नका. मेरा खुदा समर्थ है. माझा प्रभू समर्थ उसने आहे. वादा किया है त्याने अभिवचन कि दिले तेरी हर जरूरतों को मैं पूरा करने के लिए समर्थ हूं तेरे मांगने से पहले. आणि तुझ्या सर्व गरजा मी पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तू मागण्याच्या अगोदर तू सिर्फ विश्वास से चल. तू फक्त विश्वासाने हम चाल. विश्वास का कदम बढ़ाते चलें. आणि आम्ही विश्वासाचं पाऊल टाकलं पाहिजे. इसलिए आपके जीवन के अंदर आपके जीवन के अंदर आप क्या देख रहे हैं और उस देखने के द्वारा क्या कर रहे हैं ये हम पे निर्भर करता है. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये काय पाहत आहोत आणि काय पाहिल्यानंतर आम्ही चालत आहोत हे खूप महत्वाचं आहे. इसलिए बच्चों जैसा विश्वास करना है, बालकों जैसा विश्वास करना है. म्हणून लहान लेकरांसारखा आम्हाला विश्वास ठेवायचा. मत्ती 18:3 में लिखा है. मत्ती 18:3 मध्ये म्हटलंय. और ये हम छोटे बालक जैसा होना है, आणि आम्हाला लहान लेकरासारखं व्हायचंय. पर बच्चों जैसी समझ नहीं रखनी है. पण लेकरांसारखी समज ठेवायची नाहीये. सुनिए, ऐका, बालकों जैसा होना है, बालकांसारखं व्हायचंय. लेकिन समझ बच्चों जैसी नहीं रखनी पण है. समज जी आहे ती लेकरांसारखी ठेवायची नाहीये. समझ में आया? लक्षात आलं का?
बच्चों जैसा बनना है। लेकरांसारखं बनायचं आहे. बच्चों का स्वभाव क्या होता है? आणि लेकरांचा स्वभाव काय असतो? इसलिए पहला करंती 13:11 में लिखा है, म्हणून 1 कोरिंथी 13:11 मध्ये म्हटलंय, मैं बालकों के समान बोलता था मी बालकांसमान बोलत होतो, लेकिन बालकों की समझ नहीं रखता था। पण बालकांची समज मी ठेवत नव्हतो. मैं बालकों जैसा बोलता हूँ आणि मी बालकांसारखं बोलतो, लेकिन मैं उनकी समझ नहीं रखता। पण मी त्यांची समज ठेवत नाही. सुनिए, ऐका, एक बालक कैसा होता है? एक बाळक कसा असतो? एक बालक विश्वास करता है, एक बाळक विश्वास करतो, वो भरोसा करता है, तो विश्वास ठेवतो, वो चिंता, बालक ये जानता है आणि तो बाळक तो जाणतो कि उसके माता पिता उसकी चिंता की करेंगे, त्याचे आई वडील त्याची चिंता उसको करतात. उसे चिंता करने की जरूरत नहीं है। म्हणून त्याला चिंता करायची वो गरज हर नाही. एक बात अपने माता पिता को बताता आणि तो है। प्रत्येक एक गोष्ट त्याच्या आई वडिलांना सांगतो. वो बालक चिंता नहीं करता कि मैं क्या खाऊंगा, आणि तो बाळक चिंता करत नाही की मला आता काय खायचं, मेरे मम्मी पापा क्या खिलाएंगे मुझे, माझे मम्मी पप्पा मला काय वो चारते, ये चिंता नहीं करता। तो ही चिंता करत उसको नाही. मालूम है उसके माता पिता उसको खिलाएंगे, त्याला माहिती आहे की माझे आई वडील मला खायला देतील. वो ये चिंता नहीं करता तो ही चिंता करत मैं नाही. कहाँ सोऊंगा, आम्ही कुठं झोपेल, ये वो चिंता नहीं करता। ही तो चिंता करत वो नाही. ये बालक ये चिंता नहीं करता आणि हा बाळक हा चिंता करत कि वो नाही क्या पहनेगा, की त्यांनी काय कपडे घालावे. बालक की चिंता नहीं करता। बाळक हा चिंता करत नाही. जब आंधी और तूफान से वो गुजरते आणि हैं, ज्यावेळी तो वाऱ्या वादळामधून जाईल, वो अपने माता पिता के निकट चला जाता है। तो आपल्या आई वडिलांच्या जवळ उसे जातो. मालूम है त्याला माहिती आहे, मेरे माता पिता समर्थ है मुझे संभालने के लिए। माझे आई वडील समर्थ आहे मला उसे सांभाळण्यासाठी. मालूम है त्याला माहिती कि आहे मेरे माता पिता आंधी से मुझे बचाकर रखने के लिए समर्थ की हैं। माझे आई वडील मला त्या वाऱ्या वादळापासून वाचवण्यासाठी समर्थ आहे. बालक ये कभी चिंता नहीं करता। आणि बाळ हे कधी चिंता करत अगर मैं नाही. बीमार पड़ूंगा तो मेरा हाल कौन देखेगा? आणि मी जर आजारी पडलो तर माझी परिस्थिती कोण पाहेल. वो जब बीमार होता है, आणि तो ज्यावेळी आजारी पडतो, बालक अपने माँ बाप के गोद में जाकर बैठ जाता आणि है। तो आपल्या आई वडिलांच्या कुशीमध्ये जाऊन झोपतो. बालक कोई भी अपने जीवन की योजना नहीं बनाता, आणि बाळक जो आहे तो आपल्या जीवनाची कुठलीही योजना बनवत नाही. उसके माता पिता उसकी योजना आणि बनाते हैं। त्याचे आई वडील त्याची योजना बनवतात. जब बालक ये जो संसार की जो बुरी खबरें हैं उसको देखकर वो विचलित नहीं होता। आणि बाळक जो आहे ह्या संसाराच्या जगातल्या वाईट गोष्टीपासून पाहून तो विचलित होत नाही. उसे मालूम है कि मेरे माता पिता के साथ में मैं सेफ और सुरक्षित हूँ। आणि त्याला माहिती आहे की मी माझ्या आई वडिलांसोबत सुरक्षित आहे. वो भविष्य की आर्थिक परिस्थिति की भी चिंता नहीं आणि करता, तो भविष्याची आर्थिक परिस्थितीची तो चिंता करत नाही. वो वर्तमान में जीता है। आणि तो वर्तमान मध्ये जीवन जगतो. सुनिए, ऐका, बालक जो है बाळक जो वो आहे प्रतिदिन के जीवन को हंसता हुआ, प्रतिदिन के जीवन को हंसता हुआ अपने जीवन को व्यतीत करता है। आणि तो दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक दिवशी तो हसत खेळत जीवन जगतो. हमें भी बालक के जैसा बनना है। आम्हाला देखील बाळकासारखं जीवन उसका जगायचं. पूरी निर्भरता उसके माता पिता पर है। आणि त्याचं जे पूर्णपणे तो आई वडिलांवर वो अवलंबून अपने आहे. पिता पर विश्वास तो करता है, आपल्या वडिलांवर अपनी विश्वास माता आहे. पर विश्वास करता आपल्या है। आईवर विश्वास उसको ये करतो. मालूम है त्याला हे माहिती आहे, ये सब मेरी जरूरतों को पूरा करने वाले मेरे माता पिता साथ में हे है। सगळं माझ्या गरजा पुरवणारा माझे आई वडील वो आहे. वर्तमान में जीता है। वर्तमान मध्ये जीवन आपको जगतो. मुझे वैसे जीना है। आम्हालाही असंच जीवन जगायचं. हमारा बहुत अच्छा पिता है आमचा खूप चांगले वडील आहेत, जो हमें मांगने से पहले देने के लिए तैयार जे है। आम्हाला मागण्याच्या अगोदर देण्यासाठी तयार हम सिर्फ असतात. विश्वास करते हुए अपने जीवन को व्यतीत करें। आणि आम्ही फक्त विश्वास ठेवून आमचं जीवन जगायला पाहिजे. बालकों जैसा समझ नहीं रखना, आणि बाळकांसारखी समज आम्हाला ठेवायची नाही. बालकों जैसा विश्वास करना है। बाळकांसारखा आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आमेन। आमेन. समझ में आ रहा है? लक्षात येते? बालक जैसे जीता है आम्हाला बाळकांसारखं जगायचंय, वैसे हम जिएंगे, तसं आम्ही जगूया. अपने पिता पर भरोसा करते हुए आणि आपल्या वडिलांवर विश्वास ठेवून आगे बढ़ेंगे। आणि आम्ही पुढे जावं. हम क्या खाएंगे क्या पिएंगे वो सब परमेश्वर देख लेगा। आणि आम्ही काय खायचं काय प्यायचं हे सर्व गोष्टी आमचा परमेश्वर पाहून एक घेईल. परमेश्वर के बड़े दास थे। एक परमेश्वरचे मोठे दास होते. 19वीं शताब्दी में वो बड़े विश्वास के वक्ता थे। आणि 19व्या शतकामध्ये तो खूप परमेश्वरचे मोठे वक्ते होते. ये व्यक्ति हमेशा परमेश्वर की बातों पर निर्भर रहता था। आणि हे जे आहे ते नेहमी परमेश्वराच्या गोष्टींवर अवलंबून उसके पास असायचे. में 5000 अनाथ बच्चे थे। आणि त्यांच्याकडे 5000 अनाथ लेकरं होते. उन्हें 5000 बच्चों को रोज उनको खिलाना होता था। आणि 5000 लोकांना त्यांना रोज खायला घालायचं होतं. कितने सारे हजारों विधवाओं को उन्होंने संभाला था आणि कितीतरी हजारो विधवांना त्यांनी सांभाळलं. और स्कूल की पढ़ाई के लिए उसने बच्चों की फी भरना होता था। आणि स्कूलची त्यांची फी भरायची त्यांना होती. और लेकिन ये विश्वास करते थे, ते विश्वास ठेवत होते. ये कहते थे ते म्हणत होते मेरा प्रभु एक उत्तम बैंक है। आणि माझा एक परमेश्वर आहे, ती एक उत्तम बँक आहे. और उस पर पूर्ण विश्वास करते थे, आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होते. इसलिए कभी अपने जीवन में निराश नहीं हुए। म्हणून ते त्यांच्या जीवनामध्ये कधी निराश झाले नाही. और वो कहते थे, आणि ते म्हणत होते, उनका ये विश्वास था, त्यांचा हा विश्वास होता, तुम्हारे विश्वास के अनुसार तुम्हारे लिए हो। आणि तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला मिळेल. इसलिए 5000 बच्चों को अच्छे से खिला सकते म्हणून थे। तो 5000 लेकरांना तो रोज जेवण घालत होता. कितने विधवाओं को उन्होंने आश्रय दिया। आणि कितीतरी विधवांना त्यांनी आश्रय दिला. वो एक ही बात कहते हैं एकच गोष्ट सांगत होते कि वो उनका जो परमेश्वर है हर एक जरूरतों को
पूरा करने वाला है। त्यांचा जो परमेश्वर आहे तो प्रत्येक गरजा पुरवणारा परमेश्वर इसलिए मैं आहे. आपसे कहता हूँ, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो अपने जीवन की जो चाल है विश्वास के साथ में चलिए, आपल्या जीवनाची जी चाल आहे ती आम्हाला विश्वासाने चालायची आहे विश्वास के साथ में आगे बढ़े। आणि विश्वासासोबत आम्हाला पुढे जायचं आपके विश्वास को कौन रोक रहा है? तुमच्या विश्वासाला कोण थांबवते उसको आज आप यीशु के नाम से उसको दूर कर दे। आज येशूच्या नावामध्ये त्याला तुम्ही दूर करा. फिर से एक बार कहूंगा, पुन्हा एकदा सांगेल, आप रूप देख कर ना चले, तुम्ही स्वरूप पाहून चालू नका, आप विश्वास से चले। तुम्ही विश्वासाने चाला. मेरे पीछे कहीं विश्वास चलता है, बोले विश्वास चलता है। विश्वास चालता. चलने का मतलब क्या है? चालण्याचा अर्थ काय? चलने वाला व्यक्ति निर्जीव है या सजीव है? चालणारा व्यक्ती सजीव आहे का निर्जीव आहे? किससे चलते हैं हम लोग? कशाने चालतो आम्ही? पैरों, सर से? डोके- आज में जो किसने कहा कि मैं सर से चलकर चर्च में आया हूं? आज मला कोणतरी म्हटलं मी डोक्याने चालत आहे. नहीं ना, हम किससे चलकर आए? पैरों से चलकर आए। इसका मतलब ये है, याचा अर्थ हा आहे, हमारे पैरों में ताकत है। आमच्या पायांमध्ये ताकद आहे. अगर लकवा मारा होता तो हम नहीं आ पाते। जर लकवा मारलेला असता तर आम्ही आलो नसतो. कई बार हमारे विश्वास को लकवा मार जाता, कित्येक वेळा आमच्या विश्वासामध्ये विश्वासाचा लकवा मारलेला इसलिए असतो. यीशु को बोलना पड़ा, म्हणून येशूला बोलावं अपनी लागलं, खाट उठा तुझी बाजू चल और चल। आणि चालू लाग. जो लकवा जो जिस पे पड़े हुए हैं ना उसको उठा लें, आणि जे लकवा पडलेले व्यक्ती आहे ना ते त्याला उठव. नहीं जो लकवा मारे हुए है ना, जो लकवा मारी हुई चीजें उसको उठा लें आप, जी लकवा मारलेली गोष्ट आहे ना तिला तू उचल और आप चलें आणि तू चाल और दिखा दे लोगों को, आणि लोकांना दाखव, ये चीज ने मुझे लकवा मारा था। ह्या गोष्टीने मला लकवा आप मारला इस पे होता. विश्वास नहीं करता, आता मी याच्यावर विश्वास ठेवत मैं नाही. खुदा के शब्दों पे विश्वास मी करता हूं। परमेश्वरच्या शब्दांवर विश्वास ठेवतो मैं खुदा के विश्वास से चलता हूँ। आणि मी परमेश्वरच्या विश्वासाने चालतो. सुनिए, ऐका, विश्वास से चलना है। विश्वासाने चालायचं. पड़ोसी को बोलना विश्वास से चले, शेजाऱ्याला सांगा विश्वासाने चालायचंय, रोना नहीं है। रडायचं नाही. आपके जीवन में बड़ा काम होगा, तुमच्या जीवनामध्ये मोठं काम होईल. तो खुश कैसे होगा प्रभु? आणि प्रभू कसा प्रसन्न होईल? मेरे चर्च आने से, मी चर्चला आल्याने, उपवास और प्रार्थनाओं से, उपास प्रार्थना केल्याने, सेल ग्रुप 50 सेल ग्रुप लेने से, 50 सेल ग्रुप घेतल्याने, किसी को लंगड़े को ठीक करने से, कोणाला तरी लंगड्याला बरे केल्याने प्रभु एक ही बात से खुश होता है, प्रभू एकाच गोष्टीने प्रसन्न होतो, विश्वास से। विश्वास. विश्वास से विश्वास वो विश्वास का उत्पन्न करता है। तो विश्वासाचा उत्पन्न करता आहे. दूसरी बात, दुसरी गोष्ट आशा। आशा. आशा को समझना बहुत जरूरी है। आणि आशा ही समजणं खूप गरजेचं आहे. इफिसियों की पत्री पहला अध्याय 18 वचन जो हम शुरुआत में जब हम प्रार्थना करते हैं उसमें जब हम बोलते हैं, आणि एपिस्कराचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 8 वचनामध्ये आम्ही ज्यावेळी प्रार्थना करतो आणि बोलतो, आशा मसीह जीवन का एक प्राथमिक गुण है। आणि आशा जे आहे ते ख्रिस्ती लोकांचा एक प्राथमिक गुण आहे. आशा के साथ में विश्वास और प्रेम जुड़ा हुआ है। आणि आशा सोबत विश्वास आणि प्रेम जोडलेला आहे. आशा विश्वासियों के लिए एक विशेष धन है। आणि आशा जी आहे ती विश्वासणाऱ्यांसाठी एक विशेष धन आहे. सुनिए, ऐका, आशा होना बहुत जरूरी है। आशा असणं खूप गरजेचं आहे. आशा जब हम ये आशा किस पे डालना है, आणि ही आशा आम्हाला कोणावर टाकायची ये बहुत समझना जरूरी है। आणि हे समजणं गरजेचं आहे. कई लोगों के पास में आशा नहीं है, कित्येक लोकांकडे आशा नाहीये, इसीलिए वो निराश होकर आत्महत्या करते हैं, म्हणून ते निराश होऊन आत्महत्या करतात. वो निराश हो जाते आणि हैं, ते निराश वो होतात हताश हो जाते हैं, आणि ते हताश वो होतात, कमजोर बन जाते कमजोर हैं, होतात. क्योंकि उनके पास में आगे बढ़ने के लिए उनके पास में आशा नहीं है। कारण त्यांच्याकडे पुढे जाण्यासाठी आशा राहिलेली नाहीये वो अपने विचारों में जीते आणि हैं। त्या त्यांच्या विचारामध्ये जगत आहे. आशा की परिभाषा ये बहुत अलग है। आणि आशाची जी परिभाषा आहे ती खूप वेगळी आहे. आशा लगातार अच्छा प्राप्त करने की लालसा रखता आणि है, आशा जी आहे ती लगातार आशा प्राप्त करण्याची भाषा ठेवते. लेकिन आशा जो है, ये आशा जो आपको मिलेगी, जो आज मैं बता रहा हूं, ये सिर्फ परमेश्वर के वचनों से मिलेगी। आणि ही आशा जी आज आम्हाला मिळणार आहे ती फक्त परमेश्वराच्या वचनातून मिळणार आहे. यिर्मयाह 29:11 में लिखा है यिर्मयाह 29:11 मध्ये म्हटलंय कि जो कल्पनाएं तुम्हारे विषय में मैंने की है, की ज्या कल्पना मी तुमच्याविषयी मैं केलेल्या उन्हें आहेत जानता हूं, आम्ही त्या वो जाणतो तुम्हारी हानि की नहीं है, आणि त्या तुमच्या हानीच्या वो नाहीये तुम्हारे कुशल की है, आणि त्या तुमच्या हिताच्या और आहेत. अंत में आणि शेवटामध्ये तुम्हारी आशा को पूरा करने वाले तुमची आशा तर पूर्ण करणार आहे. परमेश्वर आशा को पूरा करता है। परमेश्वर आशा पूर्ण करतो. आप बाइबल आधारित जो आशा है, आणि बायबल आधारित जी आशा वो आहे परमेश्वर की प्रतिज्ञाओं की ओर संकेत करती है। ती परमेश्वराच्या अभिवचनांना प्राप्त करते. वो परमेश्वर के वचनों को
वो देखती है। आणि ती परमेश्वराचं वचन पाहते. इसलिए यहाँ लिखा है म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे, अंत में, शेवटामध्ये. अंत में। अंत का मतलब क्या है? शेवटाचा अर्थ काय? जब मुझे लगे कि अभी कुछ होने वाला नहीं है, ज्यावेळी मला वाटेल की आता काही होणार नाही, अब कुछ होने वाला नहीं है, आता काही होणार अब नाही, निराशा में बैठ जाएंगे, तुम्ही निराशामध्ये बसणार. ऐसा लगेगा कि अब मैं आगे नहीं बढ़ आणि पाऊंगा। असं वाटेल की आता मी पुढे जाणार नाही. खुदा का वचन कहता है परमेश्वराचं वचन अंत सांगतं, तक, शेवटापर्यंत, अंत तक शेवटापर्यंत मुझ पर भरोसा कर, माझ्यावर विश्वास अंत ठेव. में, शेवटापर्यंत, अंत में शेवटापर्यंत तेरी आशा पूरी होगी, आणि तुझी आशा पूर्ण तेरी होईल, आशा पूरी होगी। तुझी आशा पूर्ण होईल. बिना आशा के भयंकर अवस्था हो सकती है, आणि बिना आशेची जी अवस्था आहे ती खूप भयंकर असेल, वो भयंकर आशा हो सकती है। आणि ती भयंकर आशा असू शकते. आपके और मेरे जीवन में आशा पूरी होने वाली है, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आशा पूर्ण होत जो आहे, परमेश्वर ने कहा है। जे परमेश्वराने सांगितलं आहे. आपकी प्रभु ने आपके लिए कल्पना करता है। प्रभू तुमच्यासाठी कल्पना करतो. सुनिए, ऐका, आप मेरे साथ हैं, तुम्ही माझ्यासोबत आहात. पड़ोसी को बोलना आप हैं साथ में, शेजाऱ्याला सांगा माझ्यासोबत आहात. विश्वास से उसको लेकर चलो साथ में, त्यांना विश्वासाने सोबत घेऊन चाला, पड़ोसी को साथ में लेकर चलना, आणि शेजाऱ्याला सोबत घेऊन चाला. नहीं तो आपका पड़ोसी आगे निकल जाएगा स्वर्ग पे। नाही तर तुमचा शेजारी स्वर्गामध्ये निघून जाईल. इससे थोड़ी थोड़ी बात चेक कर लेना उसको कि मैं भी स्वर्ग जाना चाहता हूँ, तो मेरे साथ में चलिए आप। म्हणून थोड्या वेळाने त्यांना चेक करा. नहीं तो वो आपका पड़ोसी आगे निकल जाएगा, आप पीछे रह नाही जाएंगे। तर तुमचा शेजारी स्वर्गात जाईल आणि तुम्ही पड़ोसी को बोलेंगे साथ में चलेंगे अपन, आणि शेजाऱ्याला सांगा आपण सोबत जाऊ. एक ही गाड़ी में बैठे हुए हम एकाच गाडीत आम्ही बसलेलो हम आहोत. सब स्वर्ग जाने वाले हैं। आम्ही सर्वजण स्वर्गात जाणार आहोत. कितना कमजोर आमीन है इनका। मैं तो घर जाने वाला, गोरे बस्ती, मैं मेरे घर जाने वालों में हम जाएंगे अपने घर, लेकिन मुझे नहीं मालूम अगर चर्च छूटने के बाद में यीशु मसीह आ जाए तो सब निकल जाएंगे, मला माहिती आहे की चर्च सुटल्यानंतर जर प्रभू येशू आले तर सगळेच निघून जातील. और यहाँ पे अभी भी आ जाएगा तो हम निकल जाएंगे। मेरा प्रचार इधर रुक के मैं ऊपर चले जाऊंगा। आणि आताही या ठिकाणी आला तरी मी प्रचार करता करताच निघून जाईल. मेरा यीशु जिंदा है। माझा येशू जिवंत आहे. सुनिए, ऐका, कभी कभी आशा को देर लग जाती है, आणि किती वेळा आमच्या आशेला वेळ लागतो. हम आशा रखते हैं, आम्ही आशा तर ठेवतो, देर लग जाती पण है, वेळ लागतो, फिर हम उनको छोड़ देते हैं, आणि नंतर आम्ही ती सोडून देतो. जान दे पूरा ही नहीं होगा। जाऊ देते. हम बहुत सारी कल्पनाएं करते हैं, आम्ही फक्त कल्पना करतो. कल्पनाएं की है कि नहीं आपने? कधी कल्पना केली का? शादी के पहले कल्पनाएं करे थे कि नहीं? लग्नाच्या अगोदर आधी कल्पना केली की नाही? शादी के बाद में तो पूछो नहीं दादा हमने क्या क्या कल्पनाएं की हैं। लग्नाच्या नंतर तर विचारूच नका दादा मी काय काय शादी कल्पना से केली. पहले कर सकता था वो कल्पनाएं पूरा, लेकिन शादी के बाद में थोड़ा सा मुश्किल है। लग्नाच्या अगोदर कल्पना पूर्ण केली असती, पण लग्नाच्या नंतर थोडं अवघड आहे. पता नहीं पूरा होगा कि नहीं सपना। माहित नाही पूर्ण होईल की नाही. मैं आपको बताऊं, मी तुम्हाला सांगू, इस दुनिया का कोई भी व्यक्ति हमारे सपने पूरा नहीं कर पाएगा। ह्या जगामधला कुठलाही व्यक्ती आमचं स्वप्न पूर्ण करणार नाही, कोई पैसा हमारे सपने पूरा नहीं कर आणि पाएंगे। कुठलाही पैसा आमचं स्वप्न पूर्ण करणार नाही. कितने तो लोगों के पास में पैसा पड़ा हुआ है लेकिन सपने पूरे नहीं हो पाते। कितीतरी लोकांकडे पैसा पडलेला आहे पण त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही. क्या दादा क्या बात कर रहे हैं? काय दादा काय सांगता? मैं बताता हूँ कैसे। मी तुम्हाला सांगतो. पैसे हैं, तसं आहे, पैसे हैं पैसे आहे और मिठाई की दुकान की ओर चलती है। आणि मिठाईच्या दुकानामध्ये जातात, गुलाब जामुन देखकर पानी आ रहा है, आणि गुलाबजाम पाहूनच तोंडाला पाणी सुटतं, लेकिन खा नहीं सकता। पण खाऊ शकत नाही. क्यों? का? पानी तो आ रहा है तोंडाला पाणी तर सुटत आहे, पर खा नहीं सकता। पण खाऊ शकत नाही. बिरयानी तो है बिर्याणी तर आहे, लेकिन खा नहीं सकता। पण खाऊ शकत नाही. डॉक्टर ने मना किया भाकरी खाना, डॉक्टरने मना केलंय भाकरी खाणं, डॉक्टर ने वो मना किया ये नहीं खाना। आणि डॉक्टरने ते मना केलंय हे खायचं नाही. मैं बताऊं, मी सांगू, मैं कभी रूप देखकर नहीं चलता, मी कधी स्वरूप पाहून चालत नाही, रूप देखकर नहीं चलता, स्वरूप पाहून मैं चालत खुदा नाही, के वचन पे चलता हूँ। परमेश्वराच्या वचनावर चालतो. आप ये ट्रीटमेंट मत करना, नहीं तो कुछ होगा तो आप मेरे को बोलेंगे। या अशी ट्रीटमेंट करू नका, नाही तर काय झालं की तुम्ही मला बोलणार. ये मेरे ऊपर करता हूँ मैं। हे मी माझ्यावर करतो. अगर आपका विश्वास है प्रभु आपको करेगा। जर तुमचा विश्वास आहे तर तुम्ही करू शकता. आपके बारे में मेरे परमेश्वर के पास में खूबसूरत योजनाएं हैं, तुमच्या बाबतीत परमेश्वराकडे खूप साऱ्या कल्पना आहेत, बहुत सारी योजनाएं हैं। खूप साऱ्या योजना वो आपकी आहेत. हानि की नहीं है। ते तुमच्या हानीच्या नाही. खुदा का वचन कहता है परमेश्वराचं वचन सांगतं, अंत में वो सब योजनाएं पूरी होंगी। आणि शेवटापर्यंत तुमच्या सर्व योजना पूर्ण होतील.
अंत में योजना पूरी होगी। शेवटापर्यंत तुमच्या सर्व योजना पूर्ण होतील. एक लुक इसका दूसरा 30-31 वचन में अगर पढ़ेंगे, लूक शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय 30 आणि 31 वहां पे वचनामध्ये एक शमौन नाम का एक धर्मी व्यक्ति है। आणि त्या ठिकाणी शिमोन नावाचा एक धार्मिक व्यक्ती आहे. पवित्र आत्मा ने उससे कहा था, पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं, जब तक तू मसीह को ना देख लेगा तब तक तू मरेगा नहीं। जोपर्यंत तू ख्रिस्ताला पाहणार नाही तोपर्यंत तू मरणार नाही. और ये कई वर्षों से उस प्रतिज्ञा को पूरा होने के लिए इंतजार कर रहा है, आणि तो कित्येक वर्षापासून हे जे अभिवचन आहे ते पूर्ण होण्यासाठी त्याची वाट पाहते. लेकिन उसकी आशा है, पण त्याची ती आशा आहे, उसकी आशा है त्याची आशा आहे कि मैं मसीह को देखूंगा, की मी ख्रिस्ताला मेरी पाहेन, आंखों से देखूंगा, माझ्या डोळ्यांनी और पाहेन. प्रभु ने मुझसे वादा किया है, प्रभूने अभिवचन मैं दिले, तुझे मरने नहीं दूंगा। मी तुला मरू देणार ये मेरी नाही. प्रतिज्ञा हे है। माझं अभिवचन आहे. लेकिन ये बूढ़ा हो गया, पण हा म्हातारा झाला प्रतिज्ञा आशा को देखते देखते बूढ़ा हो गया, आणि ते अभिवचन आणि आशा ठेवून तो म्हातारा झाला विलंब हुआ, देर हो गया। आणि त्याला वेळ लागला. लेकिन आपको मालूम है क्या हुआ? पण तुम्हाला माहितीये काय झालं? देर भले ही हो जाए, वेळ कितीही लागू द्यात, आशा में देर भले ही हो जाए, आशामध्ये कितीही वेळ लागू द्या, लेकिन खुदा ने बोला है पण परमेश्वराने सांगितलंय तेरी आशा पूरी होगी, तुझी आशा पूर्ण तेरी होईल, आशा पूरी तुझी होगी, आशा पूर्ण होईल, अंत में शेवटापर्यंत तेरी आशा पूरी होगी। तुझी आशा पूर्ण इसने होईल. क्या किया? त्याने काय केलं? उस बच्चे को देखा, त्या लेकराला पाहिलं, उद्धारकर्ता परमेश्वर को त्या देखा, उद्धारकर्त्या परमेश्वराला भले ही पाहिलं. विलंब हुआ, भले वेळ लागला, लेकिन उसके जीवन में पूरा हुआ। त्याच्या जीवनामध्ये पूर्ण झालं. हमारी आशा केवल प्रभु यीशु और उसके उद्धार से पूरी होने वाली है। आमची आशा जी आहे ती फक्त प्रभू येशूच्या तारणाने पूर्ण होईल. आमीन। आमेन. आप आशा रखें प्रभु पर। तुम्ही आशा ठेवा प्रभूवर. आशा क्या है? आशा काय आशा आहे? का एक लंगर है। आशा एक इब्री क्रसपद 6 वचन, इब्रिकराचं पत्र याचा 6वा अध्याय आणि 19 वचन. मराठी में क्या लिखा है पढ़ना आप? मराठीमध्ये काय लिहिलंय आपण वाचूया. इब्री क्रसपद 6 वचन, इब्रिकराचं पत्र याचा 6वा अध्याय आणि आशा 19 हमारे वचन. प्राण के लिए ऐसा लंगर है जो स्थिर और दृढ़ है। ती आशा आपल्याला जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ पडद्याच्या आतल्या भागी पोहोचणारी आहे. मराठी क्या शब्द है? नांगर. नांगर। नांगर आपने जहाज में देखा, नांगर देखा आपने? लंगर. जहाजामध्ये आपण तो नांगर पाहिला, जिससे जहाज को खड़ा किया जाता है। ज्याच्यावरती जहाज उभी केलेली असते वो एक लोहे का होता है, आणि तो एक लोखंडाचा असतो वो उसको समुद्र में फेंकते हैं आणि ते समुद्रामध्ये टाकतात और ये अंदर जाता है, आणि तो आतमध्ये जातो और ये अंदर जाके ऐसी चीज को पकड़ ले जो तो ठोस है, जो जहाज को हिलने नहीं देगी। आणि तो अशा ठिकाणी जाऊन थांबतो की त्याच्यामुळे ती जहाज तो हलू देत नाही. और हम देखते हैं आणि आम्ही पाहतो आशा भी आत्मा का लंगर कहा गया है। आणि आशा पण जी आहे ती आत्म्याचा नांगर म्हटलेलं आहे. नांगर बोला है आणि नांगर आशा म्हणजे की आत्मा को। आशाच्या आत्म्याचा. आत्मा का अर्थ है आत्म्याचा अर्थ आहे हमारा भावनात्मक और मानसिक बनावट जहां पर तूफान उठते हैं। आणि आमचा मानसिक आणि बनावट जो वादळ आहे ते उठतं त्या ठिकाणी. प्राण में क्या उठता है? आणि आमच्या जीवामध्ये काय उठतं? काफी तूफान उठते हैं। आणि खूप वादळ येतं. प्राण में क्या होता है? जीवामध्ये काय होतं? बहुत सारे विचार आते हैं। खूप सारे विचार येतात. प्राण में क्या होता है? प्राणामध्ये काय जो होतं? हलता है, जे हलतं. जो हमारे जीवन में कभी अच्छा होता है वहां के तूफान उठते हैं, कभी बुरा होता है वो तूफान उठते आणि हैं। आमच्या जीवनामध्ये कधी चांगलं होतं कधी वाईट होतं असं आमचं वादळ उठतं. और ये वो प्राण वो चीज है जहां पर काफी तूफानों का हम सामना करते आणि हैं। प्राण अशी गोष्ट आहे की खूप साऱ्या गोष्टींचा आम्ही त्या ठिकाणी सामना करतो. सुनिए, ऐका, जब हमारी आशा परमेश्वर पर है, आणि ज्यावेळी आमची आशा परमेश्वरावर आहे, हमारी भावना पर नहीं है, आमच्या भावनेवर नाहीये, हमारी भावना पर नहीं है, आमच्या भावनेवर नाहीये, हमारी आशा परमेश्वर पर है। आमची आशा परमेश्वरावर आहे. हमारी आशा ये फिसलने वाली आशा नहीं है। आणि आमची जी आशा आहे ती हलणारी आशा नाहीये. सुने, जो लंगर होता है ना, तो नांगर जो असतो जब ना, जब जब जहाज को रुकाना होता है आणि ज्यावेळी ती जहाज आम्हाला थांबवायची असते तब वो नीचे फेंकता है, त्यावेळी ते खाली टाकतात. और जब नीचे फेंकता है ज्यावेळी ते खाली टाकतात तो किसी पत्थर पर जाकर उसको चिपक जाता है, आणि कुठल्या तरी दगडाला जाऊन तो अडकून वो राहतो. किसी ठोस चीज पर वो उस ठोस चीज को पकड़ लेता है आणि कुठल्या तरी कठीण गोष्टीला तो त्या ठिकाणी पकडून और वहां से राहतो छूटता नहीं है, आणि तो त्या ठिकाणी सुटत और वो नाही. जहाज को स्थिर कर देता तो है। जहाजाला स्थिर करतो. सुनिए, ऐका, हमारा आशा को प्राण का लंगर कहा गया। आणि आमच्या आशेला आमच्या प्राणाचा नांगर म्हटलेलं आहे. हम ऐसे जगह पे हैं आम्ही अशा जागेवर आहोत जो पूर्ण अस्थिर है, जे पूर्ण अस्थिर ना आहे. पैसा, ना पैसा, ना जायदाद, ना जमीन, या कोई भी वस्तु ना कुठली वस्तू हम देखते हैं, जे आम्ही पाहतो, हमें वो स्थिरता प्रदान नहीं कर आणि सकता। आम्ही त्याच्यापासून स्थिरता प्रदान अगर करू शकत स्थिरता नाही. चाहिए जर स्थिरता पाहिजे तो आपको और मुझे अपना जो लंगर है वो यीशु मसीह जो ठोस चीज है उस पर अपने लंगर को डालना तर पड़ेगा। आमचा जो नांगर आहे तो प्रभू येशू म्हटलेली जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आम्हाला तो अडकून ठेवायचा वो आहे. चट्टान कौन है? आणि ते खडक काय वो आहे? यीशु मसीह तो है। प्रभू येशू
येशू वो आहे चट्टान पर अपने लंगर को डाल दे, आणि त्या खडकावर आमचा नांगर टाका कितने भी तूफान उठे, आणि कितीही वादळ येऊ द्या कितनी बारिश हो जाए, आणि कितीही पाऊस येऊ द्या आपका जहाज डूबेगा नहीं, तुमची जहाज बुडणार नाही क्योंकि आपका जो लंगर है कारण तुमचा जो नांगर वो आहे यीशु मसीह जो ठोस चट्टान है उस पर जाकर पड़ा हुआ तो है। प्रभू येशूचा जो खडक आहे त्याला तो अडकलेला आहे इसलिए अपनी समस्या से ना घबराएं। म्हणून समस्येला घाबरू नका यीशु कौन है? येशू कोण वो आहे चट्टान है। तो खडक आहे इसलिए आयुब 11 अध्याय 18 वचन में लिखा है, म्हणून योग 11:18 मध्ये म्हटलंय तुझे आशा होगी, आणि तुझी जी आशा आहे इस कारण तू निर्भय रहेगा, तू डरेगा नहीं। आणि ज्याच्यावर तू अवलंबून राहशील तर तू घाबरणार नाही सुनिए, ऐका हमारी आशा जब होगी, आमची आशा जर असेल परमेश्वर जब होगा, परमेश्वर जर असेल यीशु जब हमारी आशा बनेगा, आणि येशू आमची आशा बनेल तब हम निर्भय रहेंगे। आणि त्यावेळी आम्ही अवलंबून राहू निर्भय का मतलब क्या है? अवलंबून राहणे याचा हम अर्थ डरेंगे काय? नहीं, आम्ही घाबरणार क्योंकि नाही. हमारा लंगर जो है आमचा जो नांगर आहे वो चट्टान पर पड़ा हुआ है, कारण तो त्या दगडावर वो आहे हमें हिलने नहीं देगा। तो आम्हाला हलू देणार कितने नाही. भी तूफान उठने दो, आणि किती पण वादळ उठू वो दे, हमें आगे नहीं लेके जाएगा, ते आम्हाला पुढे घेऊन जाणार वो नाही. वो हमें नाश होने के लिए नहीं लेकर ते जाएगा। आम्हाला नाश होण्यासाठी घेऊन जाणार नाही. अगर नांगर नहीं है जर नांगर नाहीये तो हवा की दिशा में वो जहाज चलेगा, तर त्या हवेच्या दिशेला ती जहाज निघून शायद जाईल. वो चट्टान से टकरा के टूट जाए, कदाचित ती दगडाला लागून ती तुटून या जाईल फिर वो किसी चीज में फंस जाए किती कुठल्या तरी गोष्टीमध्ये ती फसून और जाईल, वो जहाज टूट जाएगा। ती जहाज तुटून जाईल. लेकिन जब हमारा नांगर यीशु मसीह पर होगा, पण ज्यावेळी आमचा नांगर जो आहे तो प्रभू येशू मध्ये वो हमारे असेल जहाज को टूटने नहीं ते देगा आमची जहाज कधी तुटू और देणार कहीं नाही. भी फंसने नहीं देगा, कुठेही फसू देणार क्योंकि नाही. मेरी आशा जो है ही माझी आशा जी आहे वो यीशु मसीह ती है। प्रभू येशू आहे. सुनिए, ऐका. हम निर्भर रहे, आम्ही अवलंबून राहिलं हम पाहिजे. किसी प्रकार का डर हमारे जीवन में ना हो। आणि कुठल्याही प्रकारचं भीती आमच्या मनामध्ये नसायला हम पाहिजे. आशा क्या करती है? आशा काय करते वो डर को निकाल देती है आणि ती भीती काढून और हम टाकते सुरक्षित बन जाते हैं। आणि आम्ही सुरक्षित बनतो. इसलिए मैं आपसे कहता हूँ, म्हणून मी तुम्हाला सांगतो अपना जो नांगर है आपला जो नांगर आहे वो यीशु की चट्टान पर डाल तो दें। येशूच्या खडकावर टाका. उद्धार की आशा का टोप कहा गया है, आणि उद्धाराच्या आशेचा टोप त्याला म्हणतात. आशा का टोप पहन ले, आणि तो आशेचा टोप घाला. क्योंकि टोप इसलिए पहनते हैं, टोप यासाठी परिधान करतात. उद्धार का टोप बोला गया तो है। उद्धाराचा टोप म्हटलंय पहले तिसली 5:8 में, 1 थेसली 5:8 मध्ये इफिस 6:17 में आणि इफिस 6:17 मध्ये उसको उद्धार का टोप बोला त्याला है। उद्धाराचा टोप म्हटलंय. आशा को उद्धार का टोप कहा गया है। आणि आशेला उद्धाराचा टोप म्हटलंय. सुनिए, ऐका, आप मेरे साथ में, तुम्ही माझ्यासोबत आहात. आपको ये बातें स्थिर करेगी, ह्या गोष्टी तुम्हाला स्थिर करतील. विश्वास स्थिर करेगा, विश्वास स्थिर करेल, आशा स्थिर करेगी। आशा स्थिर करेल. ये टोप पहन लेना है। आणि हा आम्हाला टोप घालायचा. टोप क्यों डालना है? टोप का घालायचा? क्योंकि जब एक सैनिक की उपमा दी गई है यहाँ आणि पर, ज्यावेळी आम्हाला एक सैनिकाची उपमा दिलेली आहे. सैनिक क्या करता है जो युद्ध में जाता है? आणि सैनिक काय करतो ज्यावेळी युद्धामध्ये जातो उस टोप डाल लेता है, आणि तो टोप घालतो. क्योंकि ये बहुत नाजुक जगह है। आणि ती खूप नाजूक जागा आहे. अगर शत्रु ने यहाँ पर वार हमला करता है, जर शत्रूने त्याच्यावर हल्ला केला अगर ये डैमेज हो गया आणि हे जर डॅमेज तो झालं पूरा शरीर डैमेज हो जाएगा। पूर्ण शरीर डॅमेज, इसलिए इसको बचाना है, म्हणून त्याला वाचवायचं. इसलिए उसको आशा का उद्धार का टोप कहा गया। म्हणून त्याला आशेच्या उद्धाराचा टोप म्हटलंय. यहाँ पर बहुत सारे तूफान उठते हैं, या ठिकाणी खूप सारे गोष्टी उठतात. नकारात्मक बातें उठती हैं, नकारात्मक गोष्टी उद्भवतात. समस्याएं उठती हैं। समस्या उद्भवतात. अगर आपने आशा का टोप पहना है जर तुम्ही आशेचा टोप घातलेला तो आपका आहे ये विश्वास होगा, तर तुमचा हा विश्वास असायला मेरा पाहिजे. परमेश्वर इसमें से निकालने के लिए समर्थ है। माझा परमेश्वर याच्यामधून काढण्यासाठी समर्थ आहे. इसलिए उन विचारों को रोकने के लिए म्हणून त्या विचारांना थांबवण्यासाठी आशा का टोप पहनना बहुत जरूरी है। आशेचा टोप घालणं गरजेचं आहे. और एक सिपाही वही करता है। आणि एक शिपाई तेच करतो. आपको आशा रख, आपकी आशा खत्म मत होने दें। आणि तुमची आशा संपू देऊ मुझे नका. मालूम नहीं आपने क्या आशा रखा है, मला माहित नाही की तुम्ही काय आशा ठेवली. शायद आपकी आशा खत्म हो, ऐसा लग रहा है खत्म हो गई है। कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की माझी आशा आता संपलेली आहे. यीशु मसीह मर गए, प्रभू येशू मेले, कब्र में रहे, कबरेमध्ये आहे, जिंदा हो गए, जिवंत झाले, 3 दिन के बाद उठे, आणि तिसऱ्या दिवसानंतर उठले, सबको दिखे, सर्वांना दिसले. और सबको क्या लगा मालूम है? आणि सर्वांना काय वाटलं माहितीये? यीशु मसीह मर गए, प्रभू येशू मेले, सब कुछ खत्म हो गए, सर्व काही संपलं. सब अपने घर को निकल पड़े। आणि सर्व आपापल्या घरी गेले. यीशु मसीह ने कहा था, प्रभू येशू म्हटला, आशा रखें, आशा ठेवा, आप गलील में पहुंच जाए, तुम्ही गालील मध्ये मैं जा, वहां पे आपको मिलूंगा। मी त्या ठिकाणी तुम्हाला लेकिन भेटेल. इनको विश्वास ही नहीं है, यांना विश्वासच इनको नाही, आशा ही नहीं है, त्यांना आशाच आशा नाही. छोड़ दिया उन्होंने। त्यांनी आशा सोडली. अब 2 चेले अपने घर को जा रहे हैं, आणि दोन शिष्य जे आहेत ते आपल्या घरी जाते अमौस नाम का गांव में निकल रहे आणि हैं अम्माऊस नावाच्या गावामध्ये ते जाते और वो चल रहे हैं। आणि ते चालत आहे. वो आशा छोड़ दिया उन्होंने, त्यांनी आशा वो सोडलेली. बात कर रहे हैं। ते बोलत आहे. एक अच्छा आदमी था, एक चांगला व्यक्ती होता, एक उद्धार करता था, तो उद्धार करता होता, मर गया, तो मेला. लोगों के प्राण लोगों के लिए अपने जान देने के लिए आया, आणि लोकांसाठी तो आपलं जीवन देण्यासाठी आला, अब मर गया वो। तो मेला. अब हम वो उसकी बातें करते जा रहे हैं, आणि ते त्याच्या गोष्टी बोलत पर जातात. आगे आशा नहीं है उन्हें, पण पुढे आशा नाहीये. जो यीशु ने कहा था, जे येशूने मैं म्हटलं उठने होतं, वाला हूँ, मी उठणार आहे, वो शब्द पर विश्वास नहीं किया, त्या शब्दावर त्यांनी विश्वास नाही वो ठेवला. आशा नहीं रखा, ती आशा नाही ये ठेवली. दोनों बात करते करते जा रहे हैं। ते दोन बोलत बोलत जाते और यीशु मसीह
बीच में आ गए। आणि प्रभू येशू मध्येच आले वो यीशु उनको पूछ रहे हैं आणि येशू त्यांना विचारत क्या हुआ? काय झालं? अरे तुझे नहीं मालूम क्या हुआ? तुला नाही माहित काय पूरा झालं? यरूशलेम को मालूम है। पूर्ण यरूशलेमला माहित तू आहे. एक ही व्यक्ति है जिसको नहीं मालूम। तू एकच व्यक्ती आहे की तुला माहित नाही. अब ये बातें यीशु मसीह को सुना रहे हैं। आणि ह्या गोष्टी प्रभू येशूला सांगत यीशु आहे. मसीह की बातें यीशु मसीह को सुना रहे हैं। आणि येशूच्याच गोष्टी येशूला सांगत आहे. यीशु भी सुन रहा है। आणि येशू पण ऐकत आहे. बढ़िया है एकदम। खूप छान. अच्छा चांगलं आहे. ऐसा हुआ? असं झालं. बहुत बार हम विश्वास तो करते हैं खूप वेळा आम्ही विश्वास तर ठेवतो लेकिन आशा नहीं रखते। पण आशा नाही ठेवत. यीशु मसीह की बातें यीशु मसीह को सुना रहे हैं। आणि प्रभू येशूच्याच गोष्टी प्रभू येशूला सांगत आहे. यीशु मसीह बात करते गए, प्रभू येशू बोलत गेले उनकी आंखें प्रभु ने खोल दिया आणि त्यांचे डोळे प्रभूने उघडले और उन्होंने देखा आणि त्यांनी पाहिलं अरे तो यीशु मसीह है। हा तो प्रभू येशू आहे. सुनिए, ऐका, आपकी आशा कब जीवंत होगी? आपली आशा कधी जिवंत होईल? जब आप यीशु के साथ में अच्छा संबंध रखेंगे ज्यावेळी आम्ही प्रभू येशू सोबत चांगले संबंध ठेवू तो आपकी आशा बनती जाएगी। तुमची आशा ती बनत जाईल. आपकी आशा कभी अधूरी नहीं होगी। तुमची आशा कधीच अर्धी राहणार अगर नाही. आपकी आशा को पूरा करना है, जर तुमची आशा पूर्ण करायची, यीशु के साथ में संबंध अच्छा बनाए, प्रभू येशू सोबत चांगले संबंध ठेवा आप आगे बढ़ते जाए। आणि पुढे जा. इसलिए अय्यूब 14:7 और 7 से लेकर 9 वचन में लिखा है, म्हणून योग 14:7-9 मध्ये म्हटलंय वृक्ष काट दिया गया है आणि वृक्ष जे आहे ते तोडून टाकलं आहे, लेकिन फिर भी उसके लिए आशा है। पण तरीही त्याला आशा आहे वो पनपेगा, आणि तो पुन्हा एकदा त्याला पालवी फुटेल. भले ही आशा देर हो जाए आणि भले तुमच्या आशेला वेळ लागेल लेकिन वो पूरा होगा। पण ती पूर्ण होईल. यीशु ने कहा है येशूने म्हटलंय आशा को छोड़िए मत। आणि आशा सोडू नका. ये कैसे होगा? कसं होईल? और नेगेटिव में चले जाते हैं, नकारात्मक में चले जाते हैं। आणि आम्ही नकारात्मक मध्ये निघून जातो. मुझे एक बात बोलिए मला एक गोष्ट सांगा, कि यीशु पूरा करने वाला परमेश्वर है कि नहीं? येशू पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आप विश्वास करते हैं? तुम्ही विश्वास ठेवता? रोमियो 15:13 में लिखा है रोमकरासपत्र 15:13 मध्ये वो लिहिलंय, आशा का दाता है। तो आशेचा दाता वो आहे. आशा का दाता है। तो आशेचा दाता आहे. उस दाता पर अपनी आशा को बनाए आणि रखें। त्या दातावर आपली आशा आम्हाला ठेवायची आहे. आप रोइए मत। रडू नका. मुझे नहीं मालूम आपके जीवन में क्या चल रहा है, मला माहित नाही की तुमच्या जीवनामध्ये काय चालू और आहे. ऐसा अंधकार के जीवन में चल रहे हैं आप, अंधकाराच्या जीवनामध्ये चाललं आहे. तूफानों में चल रहे हैं आप, आणि तुफानामध्ये चालले नहीं आहे. लग रहा है कि आप आगे बढ़ पाएंगे। आणि असं वाटत नाही की मी आता पुढे जाईल. सुनिए, ऐका, आशा रखे। आशा ठेवा. अब्राहम ने आशा रखा, अब्राहमाने आशा ठेवली. कुछ ना रहते हुए भी काही नसताना देखील फिर भी उसकी आशा पूरा हुआ। तरीही त्याची आशा पूर्ण झाली. देर हुआ वेळ लागला लेकिन उत्तम मिला, पण उत्तम मिळालं. सबसे बढ़िया मिला। सर्वात उत्कृष्ट मिळालं. प्रभु ने उसकी आशा को पूरा किया। प्रभूने त्याची आशा पूर्ण केली. शायद आपकी आशा रुक चुकी है, कदाचित तुमची आशा थांबलेली असेल. पूरा करने वाले परमेश्वर भरोसा रखे। आणि पूर्ण करणाऱ्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. दूसरों के समान क्या ना करो, दुसऱ्याच्या समान शोक मत करो। रडू नका. आधा जीवन तो शोक में चला गया साहब, अर्ध जीवन तर दुःखातच जातं. झुरने पड़ गई। सुरकुत्या पडल्या. प्रभु ने बोला शोक नहीं करना, प्रभू म्हटला शोक करू नका, दुःख करू नका. बोलो शोक नहीं करना। मला दुःख करायचं नाही. पड़ोसी को बोला शोक नहीं करना। दुःख करायचं नाही. शोक कौन करता है? दुःख कोण करतं? जिनको यीशु के बारे में नहीं मालूम। ज्यांना येशू विषयी माहित नाहीये. यहाँ पे उल्टा हो गया, या ठिकाणी उलट झाले. यीशु के बारे में मालूम है येशूच्या बाबतीत माहिती आहे, लेकिन जब देखो तब शोक ही है, जेव्हा पाहू तेव्हा दुःखीच आहे. प्रॉब्लम है। दादा आपको मालूम है मेरे जीवन में आज इतना बड़ा प्रॉब्लम हुआ, मेरा अच्छा हुआ ना प्रॉब्लम हुआ तो, दादा तुम्हाला माहिती आहे माझ्या जीवनामध्ये एवढी मोठी समस्या आली, इतने बड़े तूफान उठे, एवढं मोठं वादळ आलं. मेरे साथ ही क्यों हुआ? माझ्यासोबत असं का झालं? क्योंकि प्रभु तुझसे प्यार करता है और प्रभु तुझे सिखाना चाहता है कि आशा और विश्वास क्या होता है। कारण प्रभू तुला शिकवत आहे आशा आणि विश्वास काय असतो. खेद नहीं करना कभी। खेद नाही करायचा कधी. 1858 में ना एक मिशनरी थे, 1858 मध्ये एक मिशनरी होते. वो परमेश्वर उनको बोला कि एक टापू पर जाइए वहां सुसमाचार आणि सुनाए। परमेश्वर त्यांना म्हटलं की एका तुम्ही बेटावर जा आणि त्या ठिकाणी तुम्ही समाचार ये सांगा. आदमी वहां पर गया, हा व्यक्ती त्या ठिकाणी गेला. 3 महीने के बाद 3 महिन्यानंतर इसकी पत्नी मर गई, आणि त्याची पत्नी मेली. उसकी मृत्यु हो गई। त्याची मृत्यू झाली. उसके 1 हफ्ते के बाद त्याची 1 हफ्त्यानंतर उसका छोटा बेटा मर गया। त्याचा लहान मुलगा मेला. और उसको कोई समझने वाला नहीं है, आणि त्याला काही समजण्यासारखं होत नाहीये. कोई समझने वाला नहीं है उसको, त्याला समजून घेणारा कोणी नाहीये. क्योंकि वहां पे सब आदिवासी लोग हैं। कारण त्या ठिकाणी सर्व आदिवासी लोक आहेत. ऐसी परिस्थिति में भी अशा परिस्थितीमध्ये ये शोक नहीं कर रहा है, तो दुःख करत नाहीये. ये कह रहा है तो म्हणत आहे प्रभु तेरा धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, तूने हमें एक आशा दी है, तू आम्हाला एक आशा दिली हम एक दिन जरूर मिलने वाले हैं, आणि आम्हाला ती एक दिवस नक्की मिळणार आहे. हम एक दिन मिलने वाले हैं। आम्हाला एक दिवस नक्की मिळणार आहे. कठिन है ये कठीण आहे. ये कठिन है। हे प्रसंग कठीण प्रभु आहे. के लिए अपने
बीवी को खोना, प्रभु के लिए अपने बच्चे को खोना बहुत कठिन है, प्रभूसाठी आपली पत्नी आपले लेकर गमावणं कठीण आहे. लेकिन ये आदमी ने किया. पण हे या व्यक्तीने केलं. ये शोक नहीं किया इसने, त्याने दुःख नाही केलं. इसको एक आशा है. त्याला एक आशा आहे. क्या आशा है? काय आशा आहे? क्या आशा है? काय आशा आहे? कि मेरा परमेश्वर ये आशा का दाता है, और भले इस दुनिया में हम नहीं है, लेकिन हमेशा के लिए हम साथ में मिलने वाले हैं. माझा परमेश्वर आशेचा दाता आहे. भले ह्या जगामध्ये नसेल आम्ही, पण प्रभू सोबत आहोत आम्ही. एक दिन मिलने वाले हैं आणि हम. एक दिवस आम्ही त्याला मिळणार आहोत. जरूर मिलने वाले हैं. जरूर भेटणार आहोत. शायद आपके बच्चे हाथ से निकल गए, कदाचित तुमचे लेकर तुमच्या हातातून निष्ठून गेले ऐसा लग असतील. रहा है कि आपके बच्चे वापस नहीं आएंगे, आणि असं वाटतं की आमचे लेकर पुन्हा येणार वो नाही. संसार में चले गए. ते जगामध्ये गेले. मैं आपको एक वचन देना चाहता हूँ. मी तुम्हाला एक वचन देतो. यिर्मयाह 31 अध्याय 16 से 17 वचन. यिर्मयाह 31 अध्याय 16 आणि 17 आपकी आशा वचन. बनाए रखे इस वचन पे. आणि तुमची आशा याच्यामध्ये बनवून ठेवा. आप बहुत सारे माता पिता दुखी हैं अपने बच्चों के लिए. आणि खूप सारे आई वडील दुःखी आहेत. बिगड़े हुए बच्चों के लिए उन्होंने आशा छोड़ दी है. आणि बिघडलेल्या लेकरांसाठी त्यांनी आशा इस सोडली वचन से आप प्रार्थना करें. आणि ह्या वचनानुसार तुम्ही प्रार्थना करा. मैं आशा करता हूँ मी आशा करतो मेरा परमेश्वर इस वचन को आपके जीवन में, आपके बच्चों के जीवन में पूरा करे. ह्या वचनानुसार परमेश्वर तुमच्या लेकरांमध्ये आशा पूर्ण करेल. वो आपके जीवन में पूरा करेगा. तो तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करेल. आमीन. आमेन. आप आशा को ना छोड़ें. तुम्ही आशा सोडू नका. पड़ोसी को बोलना आशा ना छोड़ें. शेजाऱ्याला सांगा आशा सोडू नका. बिल्कुल आशा छोड़ना नहीं है. बिलकुल आशा सोडायची नाही. आशा को पकड़ना है. आशाला पकडून ठेवायचं. अशोक को नहीं पकड़ना, आशा को पकड़ना है. आशाला नाही पकडायचं, आशाला पकडायचं. आशा को पकड़ो, आशेला पकडायचं. वो पूरा करेगा. पूर्ण करेल. आप विश्वास करते हैं आशा पूरी होगी तुम्ही विश्वास ठेवता का आशा पूर्ण होईल आपके जीवन में? तुमच्या जीवनामध्ये? तो पड़ोसी को बोलना आपकी आशा पूरा होने जा रही है. शेजाऱ्याला सांगा तुमची आशा पूर्ण होण्यासाठी जात आहे. रोना नहीं है, रडायचं नाहीये. रोना नहीं है, रडायचं नाही. खेद नहीं करना, खेद नाही करायचं. शोक नहीं करना. आणि दुःख नाही करायचं. आपकी आशा पूरा होने जा रही है. तुमची आशा पूर्ण होत आहे. लग नहीं रहा होगा दादा. असं वाटत नाही दादा. मेरी तरफ देख के तो नहीं लग रहा है कि होगा पूरा. माझ्याकडे जर पाहून असं वाटत नाही की पूर्ण होईल की नाही. मेरी तरफ देखेंगे तो जिंदगी भर पूरा नहीं होगा. माझ्याकडे जर पाहून करत असतील तर जीवनभर पूर्ण होणार नाही. आप देखते रह जाएंगे. तुम्ही पाहतच राहाल. आप एक के पास में देखिए, तुम्ही एकाकडेच पहा. वो चट्टान के पास में देखिए, त्या दगडाकडे पहा. वो आपकी आशा को पूरा करेगा. तो तुमची आशा पूर्ण करेल. वो आपकी आशा पूरा. तुमची आशा पूर्ण करेल. तीसरी बात, तिसरी गोष्ट प्रेम. प्रेम. वो विश्वास अंदर आ जाए, विश्वास आतमध्ये आला. आशा अंदर आ जाए, आशा आतमध्ये आली. अब प्रेम को अंदर डालना है. आता प्रेम आम्हाला आतमध्ये टाकायचं. पहले यूहन्ना 4:16 कहता है 1 योहान 4:16 परमेश्वर प्रेम है, परमेश्वर प्रेम आहे. और जो प्रेम में बना रहता है आणि जे प्रेमामध्ये आहे वो परमेश्वर में बना रहता ते है, परमेश्वरामध्ये बनून और राहतात. परमेश्वर उसमें बना रहता है. आणि परमेश्वर त्याच्यामध्ये बनून राहतो. सुनिए, ऐका. मसीहत का जो केंद्र बिंदु प्रेम है, आणि ख्रिस्ती लोकांचा जो केंद्रबिंदू आहे ते प्रेम आहे. और जो प्रेम नहीं रखता आणि जे प्रेम ठेवत नाही वो परमेश्वर को नहीं जानता, ते परमेश्वराला जाणत क्योंकि नाही. परमेश्वर प्रेम है. कारण परमेश्वर प्रेम आहे. 1 यूहन्ना 4:8 में लिखा है 1 योहान 4:8 मध्ये लिहिलं. जो कुछ परमेश्वर का स्वभाव प्रेम है, आणि जे काही परमेश्वराचा स्वभाव प्रेम आहे, जो कुछ वह करता है आणि जे काही तो करतो वो प्रेम से करता तो है. प्रेमाने करतो. प्रेम ये परमेश्वर का स्वभाव है, प्रेम हे जे आहे हे परमेश्वराचा एक स्वभाव आहे. वो हमारे जीवन के अंदर होना है. ते आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. यूहन्ना 3:16 सब मालूम है हमें. आणि योहान 3:16 तर सगळ्यांना माहिती आहे. और मसीहत का जो चिन्ह है वो प्रेम है. आणि ख्रिस्ती लोकांचं जे चिन्ह आहे ते म्हणजे प्रेम आहे. यूहन्ना 13:35 योहान 13 अध्याय आणि 35 वचन. यदि आपस में प्रेम रखोगे, जर तुम्ही प्रेम ठेवलं इसी से सब जानोगे कि तुम मेरे चेले हो. की मग मी जाणून घेईल की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रेम एक चिन्ह है आणि प्रेम हे एक चिन्ह आहे यीशु मसीह का चेला होने का. आणि प्रभू येशूचा शिष्य होण्याचं. सुनिए, ऐका. अन्य जाति जो है इसकी ओर आकर्षित होती हैं आणि अन्य जातीचे लोक जे आहेत ते याच्याकडे आकर्षित कि होतात ये एक साथ प्रेम से रहते हैं. की एक सोबत प्रेमाने राहतात. सुनिए, ऐका. ये विश्वासियों के लिए कहा गया है. आणि हे विश्वासणाऱ्यांसाठी और सांगितलं. कलीसिया का मुख्य चिन्ह सेवकों को सिखाना नहीं है. आणि ख्रिस्ती लोकांचं जे मुख्य चिन्ह जे आहे ते लोकांना शिकवण्यासाठी नाही. विश्वासी लोग जो एक दूसरे से प्रेम करें. आणि विश्वासी जे लोक आहेत ते एकमेकांसोबत त्यांनी प्रेम केलं पाहिजे. परमेश्वर का प्रेम उनके हृदय में उमड़ता रहे. आणि परमेश्वराचं जे प्रेम आहे ते त्यांच्या आतमध्ये यायला पाहिजे. तब आत्मिक रीति से आपण में जीवित रहेंगे. तर आम्ही आत्मिक पद्धतीने जिवंत राहू. आज कलीसिया के अंदर हम देखते हैं आज आम्ही मंडळीमध्ये पाहतो कि प्रेम ठंडा हो चुका है. की प्रेम थंड झालेलं आहे. साथ में तो है, सोबत तर आहे, लेकिन हृदय बहुत दूर है. पण हृदय खूप लांब आहे. साथ में आराधना करते हैं, आणि सोबत आम्ही आराधना करतो, लेकिन हृदय बहुत दूर है. पण हृदय खूप लांब आहे. कलीसिया के अंदर यीशु मसीह ने कलीसिया से प्रेम किया, प्रभू येशूने मंडळीवर प्रेम केलं, चर्च से प्रेम किया. मंडळी सोबत प्रेम केलं. चर्च आप और मैं है, आणि चर्च तुम्ही आणि मी आहोत. हमारे अंदर प्रेम होना है. आमच्या आतमध्ये प्रेम पाहिजे. एक दूसरे के विषय में, एक दुसऱ्यांच्या विषयामध्ये. सिर्फ
शब्दों से नहीं, फक्त शब्दांनी नाही, हृदय से प्रेम होना है। हृदयाने पाहिजे. इसलिए पहले यूहन्ना 3:14 कहता है, म्हणून 1 योहान 3:14 मध्ये म्हटलंय, हम भाइयों से प्रेम रखते हैं। आणि आम्ही भावांसोबत प्रेम ठेवायला पाहिजे. 1 यूहन्ना 3:14 बहुत अद्भुत वचन है। 1 योहान 3:14. आपण बंधुजनावर प्रीती करतो ह्यावरून आपणास कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. अगर आप मरण से लेकर अगर जीवन में होना है तो हम एक दूसरे से प्यार करना है। जर आम्हाला मरणातून जीवनामध्ये यायचं आहे तर आम्हाला एकमेकांवर प्रेम करायला पाहिजे. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो, वो मृत्यु में रहता है। आणि जो प्रेम करत नाही तो मरणामध्ये राहतो. आत्मिक मृत्यु उसके जीवन में है, आणि आत्मिक शारीरिक रीति से वो जिंदा है आणि शारीरिक पद्धतीने तो जिवंत आहे, लेकिन वो मरा हुआ है। पण तो मेलेला आहे. प्रेम कैसे समझ में आएगा? आणि प्रेम कसं समजून येईल? बहुत बार हम लोगों को बोलते सुनता है, आणि खूप वेळा आम्ही लोकांचं ऐकतो, लोगों को बोलते हुए सुनते हैं। आणि लोकांना बोलताना आम्ही ऐकतो. यीशु को बोला, येशूला बोलला, मैं तेरे लिए प्राण दे दूंगा, आणि मी तुझ्यासाठी जीव देईन, मैं तेरे लिए मर जाऊंगा, मी तुझ्यासाठी मरेल, मैं तेरे लिए ऐसा करूंगा। मी तुझ्यासाठी असं करेल. यीशु मसीह ने कहा, प्रभू येशू म्हटला, बेटा आज ही मुलं आजच 3 बार तू मेरा नकार करेगा, 3 वेळा तू माझा नकार करशील. आज ही। आजच. हम भावना में ना आए। आम्ही भावनेमध्ये यायला नको. जब लोग बोलते हैं ना, मैं दादा सब छोड़ के चले जाएंगे लेकिन मैं आपको छोड़ के नहीं जाऊंगा, ज्यावेळी लोक बोलतात ना, दादा सर्व काही सोडून जातील पण मी सोडणार नाही, तो सबसे पहले वही भागता है। सगळ्यात पहिला तोच पडून जातो. अभी तक का अनुभव है। आतापर्यंतचा अनुभव आहे. लेकिन जब वो बोलता है ज्यावेळी तू बोलतो तो मेरा धड़कन धड़ हो जाता है, त्यावेळेस माझे हृदयाचे ठोके धडकन वाढतात, और अंदर से मैं बात करता हूँ, आणि मी आतल्या आत बोलतो, प्रभु यही व्यक्ति है जो मेरा नकार करेगा। प्रभू हाच व्यक्ती आहे जो माझा नकार करेल. ऐसे अनुभव से गए हैं हम। अशा अनुभवातून मी गेलोय. सुनिए, ऐका, प्रेम जो है ना, प्रेम जे आहे ना, वो बड़ी बड़ी बातें नहीं करता। मोठमोठ्या गोष्टी करत नाही. प्रेम ये दिखाता है, प्रेम हे दर्शवतं, प्रेम दिखाता है। प्रेम दाखवतं. इसलिए प्रेम को दिखाना है। म्हणून प्रेम दाखवायचं. यीशु मसीह ने प्रेम दिखाया प्रभू येशूने प्रेम दाखवलं उस क्रूस के ऊपर। त्या क्रूसावर. आपको मुझे प्रेम दिखाना है, तुम्हाला आणि मला प्रेम दाखवायचं. इसलिए हमारा प्रेम ठंडा ना हो जाए, म्हणून आमचं प्रेम थंड व्हायला नकोय. इसलिए अपने अपने प्रेम को चेक करना है। म्हणून आपलं प्रेम आम्हाला चेक करायचं. एक दूसरे को प्रेम को चेक करो, एक दुसऱ्यांच्या बद्दलचं प्रेम तपासून पहा, हमें उसको चेक करते हुए आगे बढ़ना है। आणि आम्हाला ते तपासून पुढे जायचं. हम जब कलिसिया में रहते हैं, आणि मी ज्यावेळी मंडळीमध्ये राहतो, सुनिए, ऐका, हम एक दूसरे के अंग हैं। आम्ही एक दुसऱ्यांचे अवयव आहोत. हम परमेश्वर के देह के एक अंग है, एक अवयव है, आम्ही परमेश्वराच्या देहाचे एक अंग आहोत, एक अवयव आहोत. और परमेश्वर ने हमें कहा है आणि परमेश्वर आम्हाला म्हटलंय कि हम एक दूसरे से जुड़े रहें, की आम्ही एक दुसऱ्यासोबत जोडलेले असावं, प्रेम से रहें। प्रेमाने राहा. सुनो, ऐका मैं एक बात कहना चाहता हूँ चर्च। मंडळी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. मैं राजेश से प्यार करता हूँ, मी प्रेम करतो, राजेश पे मी राजेश्वर प्रेम करतो. मुझे उसके ऊपर भरोसा है। माझा त्याच्यावर विश्वास आहे. अगर कोई व्यक्ति मुझे उसके बारे में कहता है, जर कुठला व्यक्ती येऊन त्याच्या बाबतीत मला सांगतो, हम उसके बातों में ना आए, आम्ही त्याच्या गोष्टींमध्ये यायला नाही पाहिजे. क्योंकि वो नहीं जानता कि राजेश क्या है। कारण तो नाही जाणत की राजेश कोण आहे. मैं जानता हूँ राजेश क्या मी है। जाणतो राजेश कोण आहे. उसको चुप करा दें आप, त्याला तुम्ही गप्प बसवा उसकी बातों में ना आए। आणि त्याच्या गोष्टींमध्ये येऊ नका. इसलिए बालक के समान उसके गुण तो ले लो, पर उसके जैसे मत बनना, त्या बालकांचे गुण घ्या पण त्यांच्या सारखं बनू नका. क्योंकि बहुत बार हम फंसाए जाते हैं, आणि खूप वेळा आम्ही फसवले जातो. और हमारा रिलेशन जो हमारे नाते संबंध जो है, हमारे जो रिश्ते हैं ना, वो कई लोगों के वजह से खराब हो जाते हैं। म्हणून आमचे जे नाते संबंध आहेत ना, ते कित्येक लोकांमुळे आमचे खराब होऊन जातात. मालूम नहीं है कुछ, आणि माहित नाहीये काही, सिर्फ गैर समझ बना देते हैं। गैरसमज आहे. इसका मतलब ये है याचा अर्थ हा वो आहे चर्च से प्यार नहीं करते। मंडळीवर प्रेम करत नाहीये. सुनिए, ऐका, आप और मैं यीशु के परिवार के लोग हैं। तुम्ही आणि मी येशूच्या परिवारातले लोक आहोत. अगर कोई राजेश के विषय में बोलता है ना, जर कोणी राजेशच्या विषयी बोललं तो ना, चोट पहुंचती है तर माझ्या हृदयाला लागतं, कि नहीं, ये आदमी को चुप कराना है, नाही ह्या व्यक्तीला मला थांबवायला पाहिजे. क्योंकि वो व्यक्ति का इसका जमता नहीं, कारण त्या व्यक्तीचं ह्याचं जमत और नाही, मुझे भी ले रहा है बीच में। आणि मग मला पण मध्ये घेते. मैं प्रभु के चर्च को तोड़ने वाला नहीं, मैं प्रभु के चर्च को बनाने वाला हूँ। मी प्रभूचं मंडळी तोडण्यासाठी नाही, मी बनवण्यासाठी आलोय. इसलिए इस बात को समझे। म्हणून या गोष्टी ऐकून घ्या. अगर आपके घर के अंदर चर्च के विषय में किसी लोगों के बीच साथ बोल रहा है, जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या सोबत कोणी मंडळीविषयी बोलत आहे, आप एक काम करना, तुम्ही एक गोष्ट करा, उसका हाथ पकड़ना, हात पकडा, उसको बोलना, त्याला म्हणा, चलो हम जरा कॉफी पी कर आते हैं, चल आपण जरा कॉफी पिऊन येऊ. और जिस व्यक्ति के बारे में बोल रहा है आणि ज्या ना, व्यक्तीच्या सोबत उसे बोलत घर में आहे, लेकर जाओ। त्याला घरी घेऊन जा. इसको प्रॉब्लम है सर आपसे, साहेब यांच्या सोबत तुमचा प्रॉब्लेम आहे, मैं मध्यस्थी करने आया हूँ, मी मध्यस्थी करायला आलोय. वो बहुत मारेगा आपको।
लेकिन आप मध्यस्थी करके उसको छुड़ा दें, पण तुम्ही ती मध्यस्थी करून ते सोडवा. वो नहीं आए चर्च में चलेगा. चर्चला नाही आली चालेल. नरक में जाने से तो अच्छा है ना आप मध्यस्थी करवा के उसको स्वर्ग के रास्ता दिखाएं. नरक मध्ये जाण्याच्या अगोदर आपण त्यांना स्वर्गामध्ये घेऊन जाऊ. क्योंकि जो प्यार नहीं करता है प्रेम करत नाही वो मृत्यु में है. मृत्यू जो आहे. प्यार नहीं करता जे है प्रेम करत वो नाही मृत्यु में है. ते मृत्यूमध्ये वो आहे. जीवन से, वो मृत्यु से होकर पार नहीं गया है, ते मृत्यूमधून पार गेलेले नाहीयेत. जीवन में नहीं आए हैं. ते जीवनामध्ये वो आले मृत्यू नाहीत. में है. ते मृत्यूमध्ये आहेत. अगर यीशु का प्रेम समझ में आया ना, जर येशूचं प्रेम समजलं ना उसके चर्च का प्रेम समझ जाओगे. त्याच्या मंडळीचं प्रेम समजेल. उसके चर्च का सबसे कठिन पास्टर साहब को जाता है, सर्वात कठीण गोष्ट म्हटलं तर बाळकांना जाते. सबसे प्यार करना. सगळ्यांवर प्रेम करायचं. सब लोगों को लगता है कि पास्टर ने इतना झुक जाए, हर एक गलती पास्टर के ऊपर डाल देते हैं. आणि सर्वांना असं वाटतं की पालकांनी एवढं झुकावं की सगळ्या चुका पालकांवरच टाकतात. अपनी अपनी गलती कोई नहीं देखता. आणि आपल्या चुका कोणी पाहत नाही. आपको मालूम है पास्टर उसी के लिए बना है. तुम्हाला माहितीये का पाळक त्यासाठीच बनवलेला मैं प्रभु आहे. से बात कर रहा था, मतलब प्रभु कितना झुकना है, मी प्रभू सोबत बोलत होतो, प्रभू किती झुकायचं, कितना झुकना है. किती झुकायचं. प्रभु ने बोला प्रभू म्हटला तेरा अस्तित्व खत्म होने तक झुकना है. तुझं अस्तित्व संपेपर्यंत तुला झुकायचं. मैं झुका हूं. मी झुकलो, मैं खाली गिर गया हूं. मी खाली पडलो स्वर्ग से लेकर पृथ्वी पर गिर गया हूं मैं, आणि स्वर्गातून खाली पडलो और सृष्टि के पैर में गिर गया हूं. आणि सृष्टीच्या पहिलं मी पडलो. तेरा भी अस्तित्व जब तक खत्म नहीं होता तब तक गिरता रहे. जोपर्यंत तुझं अस्तित्व संपत नाही तोपर्यंत तू खाली पडून राहा. सुनिए, ऐका, एक एक व्यक्ति से हम प्यार करें. एक एका व्यक्तीवर आम्ही प्रेम करावं. यीशु ने पतरस को कहा, येशूने पेत्राला म्हटलं, मरने के बाद, जिंदा होने के बाद, आणि मेल्यानंतर जिवंत झाल्यानंतर तू मेरे भेड़ों से प्यार कर, आणि तू माझ्या मेंढरांवर प्रेम कर उनकी रखवाली कर, आणि त्यांना तू सांभाळ. जा जा जा. जा. 3 बार प्रभु ने बोला, 3 वेळा प्रभूने सांगितलं, मेरी रखवाली कर. आणि माझ्या मेंढरांना सांभाळ. सुनिए, ऐका, एक पास्टर का जो हृदय है एका पालकांचं जे हृदय आहे एक ना, एक परिवार के लिए है. एक एक परिवारासाठी, एक परिवार के एक व्यक्ति के लिए है. परिवारातल्या एक एक व्यक्तीसाठी. ये अकेला एक परिवार के लिए सातारा जा सकते हैं, एक परिवार के लिए गोंदिया जा सकते हैं, एक परिवार के लिए दिल्ली जा सकता है. हा पालक जो आहे तो एक परिवारासाठी साताऱ्याला जाऊ शकतो, गोंदियाला जाऊ शकतो, दिल्लीला जाऊ शकतो. उसको उनकी परिस्थिति को जानना है. त्यांना त्यांची परिस्थिती जाणून घ्यायची. पास्टर हमेशा फोन करके पूछते कैसे हैं सर, आणि पालक नेहमी फोन करून विचारतात, कसे आहात तुम्ही, आपकी आर्थिक परिस्थिति कैसी है, तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, आपकी आत्मिक परिस्थिति कैसी तुमची है, आत्मिक परिस्थिती कशी आपके आहे, जीवन में क्या चल रहा तुमच्या है. जीवनात काय चाललंय. ये पास्टर हमेशा पूछता है. आणि हे पालक नेहमी विचारतो. 400 से 500 फैमिली को 400 ते 500 फॅमिली. अभी उल्टा करना है. आता उलट अब करायचं. चर्च ने पूछना है, आता मंडळीला विचारायचं, पास्टर आप ठीक है, पालक तुम्ही ठीक आहात का. एक छोटा सा हाल अगर हेलो बोल के पास कैसे हैं अच्छा लगेगा. आणि फक्त हॅलो म्हटलं आणि विचारलं, पालक तुम्ही कसे आहात. कई लोग स्वर्गदूत जैसा व्यवहार करते हैं, बोलते हैं पास्टर को कैसा फोन करा हमें. काही लोक स्वर्गदूतांसारखा व्यवहार करतात की पालकांना कसं काय विचारायचं. आप फोन करके पूछे. तुम्ही फोन करून विचारा. फोन नहीं किया तो घर पे आ सकते हैं चाय पीने के लिए. आप आणि फोन नाही केला तर घरी येऊन चहा प्यायला आले तरी चालेल. आइए, आप या तुम्ही, आपका स्वागत है. तुमचं वेलकम आहे. हम एक दूसरे से प्यार करें, आम्ही एक दुसऱ्यांसोबत प्रेम करायला पाहिजे. चर्च से प्यार करें. मंडळीसोबत प्रेम तीन करायला चीजें पाहिजे. हैं. 3 गोष्टी आहेत, विश्वास, विश्वास, आशा आशा और प्रेम. आणि प्रेम. इनमें बने रहोगे, याच्यामध्ये आम्ही बनून राहिलो, आपका जीवन कभी गिरेगा नहीं. तुमचं जीवन कधी खाली पडणार नाही. कभी गिरेगा नहीं. कधी खाली पडणार नाही. सिर्फ पास्टर ने पूछना नहीं है. सब लोगों को बहुत लगता है कि पास्टर ने पूछे कि हमारे घर वाले कैसे हैं, हमारे परिवार वाले कैसे हैं. आणि खूप वेळा आम्हाला वाटतं की पालकांनीच आम्हाला विचारायला पाहिजे की तुमच्या घरातले कसे आहात, तुम्ही कसे आहात. आप भी पूछें. तुम्ही पण विचारा. इससे क्या होगा, याच्यामुळे काय होईल, हम प्यार के संबंध में बने रहेंगे आम्ही प्रेमाच्या संबंधामध्ये बनून और राहू आगे बढ़ते चले जाएंगे. आणि आम्ही पुढे जाऊ. विश्वास में बढ़ना है, विश्वासामध्ये वाढायचे, आशा में बढ़ना है, आशामध्ये वाढायचे, प्रेम में बढ़ना है. प्रेमामध्ये और वाढायचे. ये 3 चीज जब अंदर आ जाएगी, आणि ज्यावेळी ह्या 3 गोष्टी आतमध्ये येतील, दुनिया की कोई ताकत नहीं जो आपको अस्थिर कर आणि सके. ह्या जगातली कुठलीही ताकद नाही की जे तुम्हाला अस्थिर करेल. आमीन. आमेन. इसमें बने. याच्यामध्ये बनून राहा. आइए सभी प्रार्थना करें. ह्यावेळी आपण प्रार्थना करू. धन्यवाद येशू. खरंच प्रभू, तुझ्या मंदिरामध्ये तुझी उपस्थिती आहे देव बाप्पा, आणि तुझ्या सेवकाद्वारे तू बोलणारा परमेश्वर आहे लॉर्ड. तुझ्या प्रत्येक शब्दासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आमचा जीव तुला धन्यवाद देतो पित्या. तुझ्या प्रेमाद्वारे, तुझ्या शब्दाद्वारे
तू परत एकदा आमची आशा नवीन करतोस, तू परत एकदा आम्हाला संजीवित करतो परमेश्वरा, तू परत एकदा दाखवतोस परमेश्वरा की तू आमच्यावर किती प्रेम केलंस ते बाप्पा आणि किती प्रेम करतोस ते बाप्पा. एक एक शब्दासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पित्या. आम्ही प्रार्थना करतो लॉर्ड, हे प्रत्येक शब्द दे बाप्पा प्रत्येकाचा विश्वास जिवंत करणारा असू दे. आणि प्रभू तुझ्या वचनामध्ये तू म्हटलास ना, जो विश्वास हो प्रभू कृती करत नाही तो विश्वास मेलेला आहे दे बाप्पा. आम्हा प्रत्येकाला प्रभू विश्वासाने कृती करण्यासाठी तू सहाय्याने मदत कर प्रभूची. आम्हाला तुझ्यावर अवलंबून राहण्यासाठी सहाय्याने मदत कर दे बाप्पा. हो प्रभू, जे विश्वासामध्ये पडले असतील त्यांना उभं कर दे बाप्पा, त्यांना सावर परमेश्वरा. परत एकदा तुझ्या जवळ तू घे दे बाप्पा, तुझ्या समीप तू घे पित्या. आणि परत एकदा तुझं प्रेम प्रत्येकामध्ये ओत परमेश्वरा. आणि आम्हाला समजू दे परमेश्वरा की तू आमचा सर्व गोष्टीचा करता आहेस, तू आमचा चालक आणि मालक आहे दे बाप्पा. आमच्या सर्व गोष्टी तुझ्यापासून आहे दे बाप्पा. आम्ही तुला धन्यवाद देतो पित्या, आजच्या वचनासाठी धन्यवाद देतो. आणि आजच्या वचनाद्वारे दे बाप्पाचे आशीर्वाद आहे. आम्ही प्रत्येक जण येशूच्या नावामध्ये प्रभू परमेश्वराच्या वचनाद्वारे ते आशीर्वाद स्वीकारतो परमेश्वरा. तुझ्यामध्ये आम्ही बलशाली आहोत देव बाप्पा आणि आम्ही खडकावर उभे आहोत लॉर्ड. धन्यवाद देतो, तू आम्हाला स्थिर करत आहे देव बाप्पा. आत्मिक रीतीने स्थिर करत आहे, मानसिक रीतीने तुझ्या शब्दाद्वारे स्थिर करत आहे. याचा गौरव आम्ही केवळ तुला देतो. धन्यवाद देतो देव बाप्पा. सर्व महिमा तुला देऊन ही प्रार्थना आम्ही विश्वासाने येशूच्याच नावात मागतो. आमेन.